श्रीराम समर्थ. विदेहा परी चालवोनी प्रपंचा, मुमुक्षु जना लागे अध्यात्म चर्चा, करोनी बहुलोकसे मिळविती, नमस्कार द्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदाभास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्या तन्न विदुःसुरासुरगणा, देवाय तस्मै नमः. महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरी पुण्यभूमी पवित्र, इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तयाठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडरीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गोपाल कृष्ण महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. अम्बे मात की जय. दुर्गा मात की जय. संतोषी माते की जय. सब साधु संतन की जय. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवम्. तालावर श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवम्. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, नमामि राधे नमामि कृष्णं. नमामि राधे नमामि कृष्णं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवम्. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण
राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान की जय सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ राधे 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 हरे कृष्ण जय सिया राम राधे 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 प्रभू सगळ्यांनी आपले डोळे मिटायचे डोळ्यासमोर श्री क्षेत्र पंढरपूर मुख्य मंदिर परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्यासमोर यायचे त्यांच्या चरणी असंख्य तुलसीपत्र आणि फुलं व्हायचेत आणि नमस्कार करायचे त्यांच्याच पाठीमागे उभ्या असलेल्या रुक्मिणी माता सत्यभामा माता राधा माता यांच्याही चरणी फुलं व्हायचीत आणि नमस्कार करायचा पुन्हा परत फिरून परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्यासमोर यायचे त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि प्रार्थना करायची हे प्रभो हे दयानिधे या संसार सागरातून लवकर आमचा उद्धार कर आम्हाला संतती संपत्ती इत्यादी ऐहिक सर्व सुख प्राप्त होऊ देत आणि दया क्षमा शांती विवेक वैराग्य आनंद उत्साह प्रेम इत्यादी पारलौकिकही सर्व गोष्टी आम्हाला प्राप्त होऊ देत आम्हाला इहलोक आणि परलोक दोन्हीही साध्य होऊ दे दोन्हीही प्राप्त होते पांडुरंगा आम्हाला तुझे अनन्य प्रेममय अशी भक्ती प्रदान कर तुझं ज्ञान प्रदान कर तुझं प्रेम प्रदान कर तुझं नाम प्रदान कर
तुझ्या नामामध्ये गोडी येऊ दे, रस येऊ दे. तुझं गोड नाम अखंड आमच्या मुखामध्ये बसू दे. आमचं आपापसातील निस्वार्थी प्रेम वाढेल असा उपाय कर आणि आम्हा सगळ्यांना तुझ्या चरणाशी अखंड प्रेमात, अखंड आनंदात, अखंड समाधानात, अखंड एकत्र ठेव. परमपिता पांडुरंग परमात्मा यांनी स्मितहास्य करीत आपला उजवा हात आपल्या सगळ्यांच्या मस्तकावर ठेवला आहे आणि तथास्तु असा आशीर्वाद दिला आहे. तो ग्रहण करायचा. पुन्हा एकदा त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि 2 मिनटं डोळे झाकून स्वस्थ बसायचं आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. महावैष्णव संत भगवान श्री ब्रह्मचैतन्य महाराज, श्री ब्रह्मानंद महाराज आणि त्रैलोक्य पावनी श्रीमद्भागवत कथा ऐकण्याकरता जमलेले प्रिय भाविक जन, आज समारोपाचा दिवस आहे. जळगाव इतकं आवडलं की सोडून जावंसं वाटत नाही आहे, पण आता काही इलाज नाही. बसू दे बसू दे बसू दे, जागा करा थोडी, बसू दे. वरती जाऊन बसा तिकडे. हां, ऐकायला आलं म्हणजे झालं. कथा, भागवत कथा असू दे, रामकथा असू दे, हरि अनंत हरि कथा अनंता, कहही सुनही बहुविधी सब संता. कथा करून संपली तर ती कथाच नाही. जसा हरी अनंत आहे तशी हरीच्या कथा पण अनंत आहेत. किती जणांनी आजपर्यंत सांगितलं, अगदी मोठ्या मोठ्या संतांपासून आजपर्यंत कथा चालूच आहे. पहिली रामकथा हनुमंतानेच गायली होती सीतामातेच्या समोर. दुसरी रामकथा लवकुशाने गायली होती रामासमोर. तिथून जी परंपरा झाली तिथून ती आजपर्यंत चालू आहे. रामकथा चालू आहेत. भागवत कथा आपण पाहिलं, शौनक महामुनींना सूतजींनी सांगितली, राजा परीक्षितीला शुक महर्षींनी सांगितली, शुक्तालला. तिथून ज्या कथा चालू आहेत ना महाराज, त्या आजतागायत चालू आहेत. एकही दिवस पृथ्वीवरती गॅप झालेला नाही. काकभूषुंडींचं स्वतंत्र अस्तित्व आहे. काकभूषुंडी रामायणामध्ये रामाचे परमभक्त, निलगिरी पर्वतावर त्यांचं वास्तव्य असतं. कावळ्याच्या रूपामध्ये त्यांचं शरीर आहे. मोठे महान संत आहेत. ते पक्ष्यांच्या बैठकीमध्ये ती कथा गातात, काकभूषुंडी. आणि पक्षीराज गरुड देखील त्यांची कथा ऐकतात. ते तिथे दुसऱ्या कोणाला कथा करू देत नाहीत. ते त्यांचं राज्य असतं. कथा संपली की परत पहिल्यापासून कथा सुरुवात, तिथे संपली की परत पहिल्यापासून कथेला सुरुवात. असं त्या काळापासून आजतायत अखंड कथा चाललेल्या असतात. फक्त 5 दिवसाचा गॅप असतो. कधी? जेव्हा आता हे परत परत चालू असतं ना, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलयुग. कलयुग संपलं की पुन्हा सत्ययुग. तर असं जेव्हा दुसऱ्यांदा त्रेतायुग येतं, तिसऱ्यांदा त्रेतायुग येतं आणि भगवंत रामाचा जन्म होतो, तेव्हा रामाला बघायला काकभूषुंडी जातात. तेवढ्याच 5 दिवसांचा गॅप असतो. नंतर परत कथा चालू असतात. आलं लक्षात? कारण ते अयोध्येत जातात राहायला. त्यामुळे या कथा ज्या आहेत त्या अखंड चालू आहेत. कथेमधून व्यथा जाते. संस्कार होण्याकरता ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या कथा आवश्यक आहेत. आपण लहान होतो तेव्हा मोबाईलही नव्हते, फारसे टी व्ही नव्हते आमच्या वेळेला. मग आमच्या करमणुकीचं साधन काय असायचं? आजीच्या गोष्टी.
नाही का. आणि आमची आजी फार छान गोष्ट सांगायची, फार छान. हे इतकं छान की असं समजा की 90% आमच्या आजीचाच हात आहे. आता मी तुम्हाला कथा सांगतोय त्याच्यामध्ये. ह्या सगळ्या रामाच्या, कृष्णाच्या सगळ्या गोष्टी आमच्या आजी सांगायची, प्रेमाने सांगायची. कथेतून संस्कार होतात बघा. संस्कार करायचे झाले तर ते आपण करू म्हणून होत नाही, कथेमधून संस्कार होत जातात आणि नकळत होतात. आणि नकळत झालेले संस्कारच कामाचे असतात, कळले तर फुकट जाण्याचा संभव असतो. अलीकडे सगळ्या गोष्टी आपण प्रगट करतो. नवीन गाडी घेतली, टाक फोटो. नवीन घर घेतलं, टाक फोटो. इकडे चाललो, टाक फोटो. तिकडे चाललो, टाक फोटो. ज्याचे ज्याचे फोटो टाकले जातात त्यांचा श्रीराम जयराम जय जयराम होतो. नजर लागते चटकन आणि काहीतरी गडबड होते आणि आम्हाला कळतच नाही का असं झालं. कशाला दाखवता? तुमच्याकडे आनंद उपभोगा ना. असं सोनं दाखवता का? नाही ना. का? कळलं तर चोरी जाईल की. मग हे परमार्थिक धन सुद्धा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, ते तरी कशाला दाखवता? तुम्हाला काय साधलंय ते काही कळायची गरज नाही कोणाला. तुमच्यावर झालेले सुंदर सुंदर संस्कार दाखवायची गरज नाही, ते आतल्या आत वाढवावे. महाराज परमधन आहे ते. काय आहे? परमधन. परमधन काय आहे माहिती आहे? राधा राधा राधा. हमारो धन राधा राधा राधा. परमधन राधा राधा राधा. कोणाचं धन आहे? श्रीकृष्णाचं धन आहे. याला कृष्णाचं धन आहे. आणि तो धन कन्हैया सगळीकडे लुटवतो. कन्हैयाचं प्रेम पाहिजे असेल ना महाराज, राधा नाम घ्या. जसं रामाचं प्रेम पाहिजे असेल, हनुमंताच्या जवळ जावं. हनुमंत सीता मातेकडे जातो आणि तिथे बांगड्यांचा वशिला लावून रामाला काम करायला लावतो. राम काम करतो. राम नामाचं प्रेम राम नाही देऊ शकत, राम नामाचं प्रेम हनुमंत देऊ शकतो. म्हणून इथे तुम्हाला माहिती आहे, असा तो बसलेलाच आहे, नुसता उभा आहे असं म्हणू आपण. जेव्हा तुम्ही रामनाम प्रेमाने घेता ना, तो टाळ्या वाजवून उड्या मारतो इथे. बघा, तुम्हाला सापडेल, तुम्हाला कळेल, तुम्हाला जाणवेल. कारण त्याला रामनामाशिवाय काही प्रिय नाही, कृष्णाला राधा नामाशिवाय काही प्रिय नाही, राधेला कृष्ण नामाशिवाय काही प्रिय नाही. महाराज प्रेम आहे, प्रेम असणं जरूर आहे. आणि प्रेमाने जे कराल ना महाराज, ते पूर्णत्वाला जातं. वैष्णव जन तो तेने कही रे, पीड पराई जाने रे. पर दुःखे उपकार करे तोय, मन अभिमान नाही. प्रेमच आहे महाराज. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेमार्पण. पाठांतर आहे, देतो का बघा. इथलं घरातल्यांना प्रेम देईना, पण बाहेरचं सोडाच. महाराज म्हणाले, प्रेमाची सुरुवात घरातून करावी, नाही का. काय नाटकं असतात सांगतो तुम्हाला. माझ्या एका मित्राकडे, नाव नाही सांगणार, आमच्या एका मित्राकडे गणपती बसतो. मग मला बोलवलं होतं, मी गेलो होतो. आता त्याची बायको मला म्हटली, या 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 भाऊजी, बऱ्याच दिवसांनी आलात, बसा, बरं झालं तुम्ही आलात. मी म्हटलं, काय गोड स्वभाव आहे वहिनींचा. मग त्याला मी म्हटलं, बायको असावी तर अशी. तो काय म्हटला माहिती आहे? आता याच्यावरनं समजा ते काय आहे ते. म्हणजे तुला काय माहीत नाही रे बाबा, असं ते होतं. थोड्या वेळाने त्यांची एक नात्यातली बाई खिडकीतनं तिला येताना दिसली गणपतीला. वहिनी काय म्हणल्या बरे, ही सटवी आता कशाला आली? म्हणजे कशाला आली, कुठून आली? डोक्याला ताप आहे म्हणजे, नुसती बडबड बडबड करते, माझा वेळ खाते, नालायक बाई आहे म्हणले, इकडचं तिकडे करते. बरं, मी बघितलं वहिनींकडे. काय नाही भाऊजी, हे आम्ही असं प्रेमाने शिव्या देतो. आणि ती बाई घरात आल्यावर, अगं किती बरं झालं तू आलीस, तुझीच वाट बघत होती. मी मित्राकडे होईल, मित्र असंच आहे म्हटलं. हे प्रेम कामाचं आहे का मला सांगा? आत एक आणि बाहेर एक, काही कामाचा नाही. खरा तो एकच धर्म. हा धर्म नाही आहे, जगाला प्रेम अर्पावे. आत जे आहे ना महाराज, तेच बाहेर दाखवा. नाही वाटत आहे ना कोणी यावं, हे बघा तुम्ही आलात, बरं झालं, मान्य आहे, पण आम्हाला काही वाटत नाही तू यावंस, असं मला क्षमा कर, चुकलं असेल तर जा. स्पष्ट बोललेलं परवडतं. पाठीत खंजीर खुपसू नका महाराज.
वर गोड आणि मागे. बिचारांना कळायला उशीर लागतो तुम्ही कसे आहात. फुकट का मेहनत करावी त्यांनी. जसं आहे तसं दाखवा. नाही तर स्वतःमध्ये बदल करून घ्या. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. माझ्यामध्ये बदल करणे, स्वतःमध्ये बदल करणे म्हणजे परमार्थ आहे, नाही का. आपण आपला स्वभाव जर गडबड असेल ना तर आपण तो बदल करून घ्यावा. स्वभाव थोडासा बदलावा, थोडंसं सहनशक्ती वाढवावी, चांगलं वागायचा प्रयत्न करावा सगळ्यांशी, घरामध्ये, घराच्या बाहेर, नाही का. नाहीतर फक्त कॅमेरात गोड बोलायचं आणि मागण्याशिवाय द्यायचा उपयोग नाही आहे त्याचा. जगाला तुमचं खोटं बोलून उपयोग नाही आहे, नाही का. खरं जे आहे ते आहे. आणि असे असतात आत बाहेर सत्य आणि परखड परखड अशी मंडळी असतात आणि तीच उच्च पदाला जातात. आत एक आणि बाहेर एक नाही, सरळ असावं. म्हणजे काय ते जसं आहे तसं आहे. कोण काय करते घेणं देणं नाही. मी सत्य बोलणार, मी सत्य वागणार, सत्याच्या मार्गावर चालणार आणि सत्यच प्रस्थापित करणार, अशी मंडळी कामाची असतात. त्यांना समाजापासून धोका नसतो, त्यांना समाजाकडून समाजाची त्यांना मदतच होते अशा मंडळींची. म्हणून प्रेम असावं, सगळ्यांवर प्रेम करावं, निर्व्याज आणि निरपेक्ष प्रेम करावं. महाराजांना विचारले, म्हणले महाराज तुम्हाला एवढे लोक शिव्या देतात आणि गडबड करतात, एवढं तुम्ही सगळ्यांसाठी करता, इतकं करता सगळ्यांचं, तरी लोक तुम्हाला बोलतात, तुम्हाला वाईट नाही वाटत या गोष्टीचं? आहे ना प्रश्न डोक्यात. आम्ही इतर एवढं केलं तरी आमच्या वाट्याला असं का? महाराज काय म्हणले, कोण मला काय म्हणतं हे मी कधी पाहिलं नाही. मला लोकांना काय सांगायचं तेवढं मात्र मी सांगतो. कळलं की नाही. आपणही असंच राहिलं पाहिजे. एखाद्याला अडचण आहे, तो चुकतोय, सांगायला पाहिजे, बाबा रे चुकतोय बरं काय, असं बरोबर नाही. त्यांनी शिव्या देऊ देत श्रीराम बरोबर, वाद घालू नये. अमृतपणे हा परमार्थ, न करी कोणासी वादार्थ, समयी लागला पदार्थ, आहे आहे नाही 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 देऊ देत शिव्या. निंदकाचे घर असावी शेजारी. आपल्याला आवडत नाही ही म्हणणं, कारण आपल्याला स्तुती ऐकायची सवय असते, निंदा ऐकायची सवय नाही. पण निंदा झाली तर ती सहन करा, कारण फुकट तुमचं प्रारब्ध निंदा करणारा व्यक्ती नष्ट करतोय. तुम्हाला त्याच्यासाठी प्रयत्न करायची, साधना करायची गरज नाही. तो आपोआपच आपलं कर्ज स्वतःच्या डोक्यावर घेतोय. त्याला कळतही नाही त्याने माझं पाप कधी घेतलं. आपण ज्याची निंदा करतो त्याचं पाप आपल्या डोक्यावर येतं. आता करा बरं निंदा. सावध राहा आता तुम्ही, सांगणं जरूर आहे. आणि जेवढं स्तुती कराल समोरच्याची, उगाच खोटी स्तुती नाही हा, खरी खरी स्तुती करा, मग त्यातला गुण तुमच्यामध्ये येईल. असं आहे. ज्या गोष्टीच्याकडे आपलं लक्ष जातं ती गोष्ट आपल्याकडे येते. मुळात महाराज म्हणाले, जी गोष्ट आपल्याकडे आहे तीच आपल्याला दुसऱ्यामध्ये दिसते. कारण नाही तर माझ्या ओळखीची पाहिजे की नाही ती वस्तू. आता एखाद्याने एखाद्या पक्षाचं नाव मला सांगितलं, मी त्याला कधी बघितलंच नाही, तर माझी रिॲक्शन थंडच येणार आहे. पण कुणी मला सांगितलं की तिकडे पोपट बसलाय, पोपटाला मी पाहिलेलं आहे, त्यामुळे मला कळतो पोपट. तसं मी समोरच्याला बिंडोक म्हटलं म्हणजे मी बिंडोक असल्याशिवाय कळणार नाही, कारण माझ्या बिंडोकपणाची ओळख मला आहे. त्यामुळे समोरच्याला बिंडोक म्हटलं की मला कळतं काय ते. कळलं. तसं दुसऱ्याला ज्या शिव्या द्याव्या ना त्या माझ्यामध्ये हजर असतात. तो दोष असतो माझ्यामध्ये, म्हणून मला तो दिसतो. जर मला तो दोष दिसला नाही याचा अर्थ आपल्या आतमध्ये दोष नाही. आपल्यात जे आहे तेच आपल्याला कळतं महाराज. म्हणून निंदा करायची नाही, प्रेमच करायचं. आणि हे भागवत म्हणजे प्रेमशास्त्र आहे महाराज. मूर्तिमंत करुणा आणि मूर्तिमंत प्रेम. मूर्तिमंत प्रेम म्हणजे भगवान श्रीकृष्ण, आणि मूर्तिमंत करुणा म्हणजे कोण? राधा राधा राधा. मूर्तिमंत करुणा. श्रीकृष्ण विचारेल, तुम्ही त्याला भेटायला गेलात, त्याला दर्शनाला गेलात, तर तो विचारेल काय साधना केली, किती वर्ष साधना केली, किती जप केला, किती नाम घेतलं, हे सगळं तो विचारेल. राधा मैया नाही विचारणार. राधा मैयाला म्हटलं ना मी शरण आहे, बस तेवढंच मैयाला पुरेसं आहे, हे म्हणते बैस. नाही का. संत आणि भगवंत हे कसे असतात पहा. भगवंत हा वडिलांसारखा आहे आणि संत हे आईसारखे असतात. काय फरक आहे? मुलाने चिखलात लोळून तो वडिलांकडे आला आणि कडेवर चढायचं म्हटलं तर वडील काय छे 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 आंघोळ कर, स्वच्छ कर कपडे आणि मग या इकडे. मग तो रडायला लागतो. मग त्या चिखलातल्या मुलाला त्याचे कपडे घाण असले, तो रडत असला की आई घेते, जाऊ दे कसा असू दे, माझा आहे माझा आहे माझा आहे.
आंघोळ घालते, स्वच्छ करते कपडे, चांगले कपडे बिपडे घालून केस बीस विंचरून पावडर बिवडर लावून मग वडिलांकडे दे. मग वडील येतात, हां ये आता. कळलं? बघा तुम्ही, पोरगा रडलं की अगं बघ जरा ह्याला, आणि ते हसत असतं तेव्हा घेतात. तसं देवसुद्धा आपण स्वच्छ असलो, सगळे आपले गुणदोष गेलेले असले, चित्तशुद्ध असायला पाहिजे आणि एकदम हसत खेळत असायला पाहिजे, तेव्हा देव घेतो. जेव्हा आपण रडके असतो, अमकं नाही दिलं तमकं नाही दिलं, हे नाही मिळालं मला, ते नाही मिळालं, असं जेव्हा रडत असतो, विषय वासनेच्या घाणीमध्ये पडलेलो असतो, तेव्हा संत आपल्याला घेतात आणि संत स्वच्छ करतात. नामस्मरणाने म्हण श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. स्वच्छ ती गुरुमाऊली आंघोळ घालते वाहत, आपलं चित्त शुद्ध करतात, स्वच्छ सुंदर कपडे आपल्याला घालतात, अगदी पावडर बिवडर लावतात छान, आणि मग ते पोरगं हसायला लागलं की आईला बरं वाटतं. हा मग ती आई म्हणजे संत म्हणतात भगवंत आता घे याला. कळलं? हा फरक आहे संतांच्यामध्ये आणि देवांमध्ये. अन्यथा देवते संत निमित्त त्या प्रतिमा, मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळा. एकच आहे, संत ही देवाची रूपडी एकच आहे, पण बेसिक स्वभावामध्ये फरक आहे, फरक असतो, हा फरक आहे. म्हणून संत देवाला अतिशय प्रिय असतात, हे नेहमी लक्षात ठेवा. आता महाराजांच्या चरित्रातला एक सुंदर प्रसंग सांगतो. निष्ठा, श्रद्धा, रामावर भरोसा कसा असावा. आणि आता एवढं ऐकताय ना 7-8 दिवस, ते वाढवण्याचा प्रयत्न करा, आपल्या सद्गुरूवरची विश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा. एकदा महाराज असे बोलत बसले होते सगळ्यांशी आणि विषय निघाला काळजी. महाराज म्हणले, माझ्या माणसाने कशाची काळजी करू नये. महाराजांचं वचन आहे, माझ्या माणसाने कशाची काळजी करू नये, मी त्याची हमी घेतलेली आहे, त्याने माझ्यावर भरोसा ठेवावा आणि नाम घ्यावे. तुम्ही फक्त नाम घ्या, बाकी सगळं मी करतो. ठीक आहे. काळजीचा विषय निघाला. काळजी ही आपल्याला मारते महाराज, आणि खरं काळजी करण्यासारखं जगात काहीही नाही. त्या काळजीला अस्तित्व नसतं, पण ती काळजी मेली तर आत्ताच मरेल, नाही तर तुम्हाला पुरून मारून ती उरेल, अशी ती काळजी आहे, माया आहे ती. मग काळजी कशी मरेल? भगवंतावरची निष्ठा काळजीला मारते. म्हणजे काय? मुलीचं लग्न होत नाही, लागली काळजी, महाराज बघून घेतील, संपली काळजी. आला, माझी तब्येत बरी नाही, उद्या काय होईल काय माहीत, महाराज बघून घेतील, काळजी गेली. ते भाऊसाहेब केतकर होते ना, बघा कशी भक्ती करायची असते. हां, सांगतो तुम्हाला उदाहरण. आता आज शेवटचा दिवस आहे, जितकं मला सांगता येईल तितकं कळवळून सांगणार आहे तुम्हाला, फायदा करून घ्या त्याचा. आणि भाऊसाहेब केतकर, वय वर्ष 89 होतं. त्यांना ज्यांनी महाराजांचं चरित्र लिहिलं ते बाबा बेलसरे, त्यांना हाताने फिरवायला घेऊन जात असत, हात धरून संध्याकाळचं, देवळामध्ये फिरायला नेत असत. मी सांगितलंय, परत एकदा सांगतो. हनुमंताला गेले, महाराज म्हणायचे. शंकराला गेले, महाराज म्हणायचे. गणपतीला गेले, महाराज म्हणायचे. त्यांना केशवरावांनी विचारले, भाऊसाहेब अहो तो शंकर आहे, हा हनुमान आहे आणि हा गणपती आहे. केशवराव, लोकांसाठी ते गणपती, लोकांसाठी ते शंकर आणि लोकांसाठी ते हनुमान, आपल्यासाठी प्रत्येक ठिकाणी महाराजच असली पाहिजेत. काय निष्ठा आहे, कल्पना करा. कळलं? सगळ्यांमध्ये आपल्या देवाला बघावं. आता हनुमंताला आलात ना, महाराज म्हणायचं. गणपतीला गेलात, महाराज म्हणायचं. जे जे काही समोर देवता दिसणार आहे त्यामध्ये आपण आपला सद्गुरू, आपले महाराजच बघावे. महाराज जर कोणी आपले सद्गुरू असतील, आता माझे महाराज आहेत म्हणून मी महाराज म्हणतो, पण सांगतो महाराज, महाराजांसारखं कोण नाही आहे. महाराजांसमान नाही त्रिभुवनी. गोंदावल्यासारखे क्षेत्र सोडून जावे का इतरत्र, नाही का? इतकं सांगावं तेवढं कमी असो. आणि 89 वय. त्यांना अनेक म्हणजे मुली जास्त होत्या आणि मुलं कमी होती. प्रसंग असा आहे, निष्ठा बघा कशी आहे. त्यावेळेला ते गोंधळत राहत असत, रिटायर झालेले होते आणि त्यांच्या शेजारीच त्यांची मुलगी दिलेली होती एकाला. ते लग्न महाराजांनीच लावलं होतं. ठीक आहे. तिची सासू तिला इतकं छळायची,
की त्या छळण्याची कल्पना आपण करू शकणार नाही. भांडाभांडी आरडाओरडा तिला मारायची आणि चुलीतल्या लाकडाने तिला डाग द्यायची आणि ती किंचाळायची महाराज पोरगी. आणि वडील कुठे? शेजारी. सहन होतं? बापाला सहन होतं मुलीचं दुःख? आईला सहन होतं? नाही. भाऊसाहेब काहीही बोलायचे नाहीत. तेव्हा केशवरावांनी प्रश्न केला, म्हणजे भाऊसाहेब इतकी तुमची मुलगी किंचाळते, तुम्हाला काही वाटत नाही का म्हणाले. ते काय म्हणले माहिती आहे? तिचं लग्न महाराजांनी लावलं आहे ना, मग महाराज चुकतील कसे? महाराज बरोबरच असले पाहिजेत. तिचंच काहीतरी चुकत असलं पाहिजे किंवा मागच्या जन्माचे प्रारब्ध असतील म्हणून तिला हा भोग भोगायला लागतोय. महाराज तिला सांभाळतील. आहे ताकद आपली ही नाही असं ओळखून हे वागायला शिका. भाऊसाहेबांना विचारले, म्हणले भाऊसाहेब तुम्हाला मृत्यूची भीती नाही का वाटत? ते म्हणले मृत्यूची भीती काय वाटायची, आत्ता आहे तो महाराजांजवळ आहे, जाईन तो महाराजांकडे जाईन, त्यात भ्यायचं काय? म्हणले काय निष्ठा आहे? हां महाराज तुम्हाला रामाचं दर्शन हवं का? कशाला पाहिजे राम अन भीम? महाराज भेटले, काम झालं, आता काही मिळवायचं बाकी नाही. ही निष्ठा आहे. आपल्याला वाटतं का आपल्याला सद्गुरू मिळाला आहे? नाही. 4 प्रकारचे शिष्य आहेत. पहिला शिष्य जे गुरुनी सांगितलं ते काहीच ऐकत नाही, हा पहिल्या क्रमांकाचा शिष्य, म्हणजे 4थ्या क्रमांकाचा. तिसऱ्यावर कोण आहे? गुरुनी सांगितलं ना बाबा रे 50 माळा कर, तो कधी 100 करतो, कधी 10 करतो, कधी 20 करतो, कधी अजून जास्ती करतो. तो दुय्यम प्रकारचा शिष्य आहे. नंबर 3चा. नंबर 2चा शिष्य काय आहे? जे गुरुनी सांगितलेलं आहे ते तेवढंच करायचं, बाकी करायचं नाही. 50 माळा कर, 50 माळा केलं. का केलं? गुरुनी सांगितलं म्हणून, एवढंच, बाकी काही करायचं नाही. हा 1 नंबरचा 2 नंबरचा शिष्य. आणि 1 नंबरचा शिष्य कोण माहिती आहे? माझे गुरु मला भेटले, आता मला काही करायचं बाकीच राहिलं नाही, ते सांगतील तेवढं करायचं आणि गप्प बसायचं. माझे गुरुच सर्वश्रेष्ठ आहेत हे ज्याला वाटलं त्याचं काम झालं. तो 1 नंबरचा शिष्य आहे. आपल्याला वाटतं आपल्याला गुरु भेटले, आता काय मिळवायचं बाकी राहिलं, आम्हाला गुरुकडून काहीतरी पाहिजे असतं. गुरु भेटला, जन्माचं काम झालं, आता ते बघून घेतील असे म्हणणारे उत्तम शिष्य असतात, सर्वोत्तम शिष्य असतात महाराज. त्यापैकी भाऊसाहेब होते. इतकं प्रेम, दर अर्ध्या तासाने येऊन बघून जायचे महाराजांना, काहीतरी निमित्त करायचे, जायचे आणि महाराजांना बघून यायचे. आणि काय म्हणायचे, त्यांना विचारलं ना, सारखे का जाता? पाहत राहावं असं वाटतं. इतकं समाधान विलक्षण महाराजांवर त्यांचं प्रेम होतं. महाराज प्रेमाचे लक्षण आहे ते. त्यांची बायको आजारी होती शेवटी आणि तिला त्रास व्हायचा म्हणून आळीपाळीने लोकांनी 1-1 तास त्यांच्याजवळ बसायचं रामनाम घेत असं ठरलं होतं. भाऊसाहेबांनी पण वेळ मागून घेतली होती. मी पण 1 तास जप करणार म्हणले हिच्याजवळ. ते फेऱ्या मारत असत जप करताना. बायको काय म्हणजे, अहो थोडा वेळ माझ्याजवळ बसा. अगं माझ्याजवळ बसण्यापेक्षा तू महाराजांजवळ बस, तुला समाधान मिळेल म्हणाले, असे म्हणायचे. आणि फेऱ्या मारायचे, जप करताना फेऱ्या मारायचे. आणि महाराजांनी काय सांगितलं बघा हां, की भाऊसाहेब जरा कठीण दिसतंय, काय करावं याचा अर्थ कळला का? ते काय वाटेल ते करू शकतात. पण विचारलं भाऊसाहेब पण असं म्हणाल नाही तिला जिवंत ठेवा किंवा तिला चांगली करा, बरी करा. महाराज काय म्हणले भाऊसाहेब, तुम्हाला जे योग्य वाटतं ते करावं, आपण तिचं कल्याणच करणार आहात. काय निष्ठा आणि श्रद्धा. आणि पुढे 2 दिवसांनी त्यांनी देह ठेवला. देह ठेवल्याबरोबर त्यांनी म्हटले की महाराजांनी तिचं कल्याणच केलं आहे. आणि नंतर महाराज असं म्हणाले काही वर्षांनी, त्यावेळेला भाऊसाहेब इतकं जगतील असं वाटलं नव्हतं, नाहीतर ताईंना ठेवणं कठीण नव्हतं. म्हणजे जन्ममृत्यू कोणाच्या हातात आहे? महाराजांच्या हातात आहे. किती समाधान, किती समाधान, किती समाधान. त्यांचा एकुलता एक मुलगा सुद्धा गेला, मुलगी सुद्धा गेली, तरी ते काय म्हणले, महाराज करतात ते बरोबरच असतं. महाराजांच्या समोर झालं ना बरोबर आहे. ते इंजिनियर होते, ओव्हरसिअर इंजिनियर होते. आत्ताची जी महाराजांची समाधी आहे ना ते बांधण्याचं काम चालू होतं. तेव्हा ह्यांनी जाऊन तिथे डिझाईन सुचवलं त्या लोकांना. तर तिथे आप्पासाहेब भडगावकर म्हणून होते पंढरपूरचे. ते चटकन भाऊसाहेबांवर ओरडले, हे म्हाताऱ्याला काय अक्कल नाही म्हणले, काय कोण सुचवते, जा म्हणले भाऊसाहेब तिकडे जाऊन बसा. अपमान झाला ना, केवढा अपमान झाला. बाहेर आले गपचूप भाऊसाहेब. भाऊसाहेबांना विचारलं, भाऊसाहेब एवढ्या 4 लोकात ते तुम्हाला असं वाटेल तसं बोलले, अपमान नाही वाटला आपल्याला?
महाराज होते ना म्हणाले समोर, त्यांच्यासमोरच बोलले ना ते, महाराज होते ना तिथे, म्हणजे मग बरोबर असलं पाहिजे. मीच काहीतरी चूक केलेली असते, महाराजांसमोर अपमान झाला ना मग बरोबर असलं पाहिजे. काय निष्ठा आहे सद्गुरूवर महाराज. आम्ही तर सांगू महाराज जरा बाहेर जा, आम्हाला जरा बघू दे, निस्तर होते. किती निष्ठा महाराज करतायत म्हणजे बरोबर असलं पाहिजे. आपलं नुकसान झालं तरी महाराजांची इच्छा, फायदा झाला तरी महाराजांची इच्छा, नुकसान झालं तरी महाराजांनी चांगलं केलं आणि चांगलं झालं तरी महाराजांनी चांगलं केलं, ह्याला म्हणायचं निष्ठा. अशांच्या मागे देव लागतो है ना. शेवटी जेव्हा भाऊसाहेबांनी देह ठेवला ना, एक आणखी प्रसंग सांगतो. भाऊसाहेब शौचाला गेले होते आणि तिकडनं आले आणि हाका मारून उठले घरातल्यांना की अरे पाणी काढून द्या मला हातपाय धुवायला. भरपूर हाका मारल्या, कोणी बाहेर नाही आलं. थोड्या वेळाने ते तसेच उभे राहिले. थोड्या वेळाने वरतून ज्यांनी महाराजांचं चरित्र लिहिलं ते केशवराव बेलसरे खाली आले, जिने उतरून खाली आले. अरे भाऊसाहेब इथे उभे आहेत, पाणी पाहिजे, मी देतो म्हणाले. बादलीतनं पाणी घेतलं आणि त्यांना काढून दिलं हातपाय धुवायला. त्याने हातपाय धुतले. बाबाने प्रश्न विचारला, तुम्ही एवढे हाका मारताय, कोणी बाहेर येत नाही, तुम्हाला पाणी, तुम्हाला वाईट नाही वाटत? पहिल्यांदा काय म्हणले, कामं असतील म्हणले, म्हणून आले नसतील बाहेर, आले असते नंतर. कसं उत्तर दिलं? थोड्या वेळाने काय म्हणले, केशवराव तुम्हाला कळलं का, मी अशा पद्धतीने हाका मारावं आणि कोणीही मला ओ देऊ नये किंवा बाहेर येऊ नये ही महाराजांची इच्छा नाही का? महाराज चुकतील कसे म्हणले, बरोबर आहे, कोणी आलं नाही, बरोबर आहे. आणि म्हणून म्हणाले मी असा शांत राहिल्यामुळे महाराजांनी तुम्हाला वरून खाली पाठवलं आणि मला पाणी द्यायला नव्हतं बरं वाटले. आपण असे समाधानाने जीवन जगलो की आपली व्यवस्था होते. मग माझा प्रपंच दुःखी असला महाराजांची इच्छा, आनंदी असला महाराजांची इच्छा, आपला मुलगा नापास झाला महाराजांची इच्छा, आपला मुलगा पास झाला महाराजांची इच्छा, माझा प्रपंच बिघडला महाराजांची इच्छा. महाराज चुकतील कसे, बरोबर असलं पाहिजे. आणि प्रपंच सुंदर झाला महाराजांची इच्छा. मुलाला इंजिनिअरिंगला घातलेला आहे पण तो साधा 12वी पण झाला नाही, महाराजांची इच्छा. बरोबर असलं पाहिजे, ते बरोबरच चाललंय. पण पुढे त्याला काय करायचं आहे महाराजांना माहिती आहे, ते आपण ठरवून होत नाही आहे. इतर सगळ्यांना चांगले मार्क मिळतात, माझ्याच मुलाला मिळत नाही, माझाच मुलगा कसा अगदी मूर्ख निघाला, असू दे, महाराजांची इच्छा. हे करून बघा तुम्ही काय होतं. कळलं? समाधान 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 म्हणजे काय. तेव्हा महाराज म्हणले काळजी करू नये. म्हणले कशाची काळजी करू नये, तू 4-5 लोक बसले होते, कशाची काळजी वाटते म्हणले तुम्हाला. मग एकाने काळजीचं कारण सांगितलं, महाराज दरिद्रता असली, पैसे जवळ नसले तर काळजी लागते. महाराज म्हणले ठीक आहे, अजून काय कारण आहे काळजीचं. त्याने म्हणले पैसे असतात पण ते कुठे ठेवायचे, कोण चोरीला नेईल का याची काळजी असते. म्हणजे असलं तरी प्रॉब्लेम आहे, नसलं तरी प्रॉब्लेम, काळजी असते. म्हणजे अजून काय काळजीचं कारण आहे, महाराज मुलगी मोठी झाली आणि तिचं लग्न जमत नाही, मग काळजी लागते महाराज. हा, हे पण बरोबर आहे. आणखीन कुठली काळजी आहे, मुलीचं लग्न झालेलं आहे महाराज पण तिला सासरी त्रास आहे, मग काळजी लागते. कळलं? बघा तुम्ही. आणखी म्हणले मुलीचं लग्न झालेलं आहे, सासर पण चांगलं आहे पण तिला अजून मुलगा होत नाही, मग काळजी लागते. काय बघा असतं, एक एक वाढतच जातं ना आपलं मारुतीच्या शेपटीप्रमाणे. मग म्हणले अजून काही काळजी आहे का, ते सगळं जाऊ दे म्हणले. अब्रू जाण्याचा प्रसंग आला की काळजी लागते. हे सगळ्यात मोठं काळजी करण्याचं कारण आहे. महाराज काय म्हटले, अजून काही आहे का एखादं कारण म्हणले. हो म्हणले, कसलीच काळजी लागत नाही, हीच काळजी वाटते म्हणले. महाराज म्हणले अजून कोणाचं काही, म्हटले अजून काही नाही म्हणले. हे असंच छोटी मोठी कारणं असतात म्हणजे सगळी काळजीची. सगळं व्यवस्थित आहे, ते व्यवस्थित टिकावं, हे टिकेल की नाही याची काळजी लागते म्हणले. महाराज म्हणले आता मी तुम्हाला सांगतो, मला कुठलीच काळजी नाही म्हणले. एक तर माझं लग्न झालं आहे, बायको आंधळी आहे म्हणले, तिचं सगळं मलाच करावं लागतं, मला काही तिला काही माझं करता नाही, मलाच तिचं करावं लागतं, पण मला काही काळजी लागत नाही म्हणले. दुसरं, माझी सगळी मुलं मेलेली आहेत म्हणले, 5च्या 5 मुलं माझी मेली, त्यामुळे मला मुलं मरण्याची काही काळजीच नाही म्हणले. पुढे काही मुलं होणार नाही त्याची काळजी लागणार नाही म्हणले. आणि मुलंच नसल्यामुळे त्यांच्या लग्नाची चिंता मला नाही, तेव्हा त्यांना मुलं होतील ही काळजी मला नाही म्हणले. आता तुम्ही म्हणलात की आबरू जाण्याचा प्रसंग आला की काळजी लागते, माझ्याकडे आबरूच नाही म्हणले, त्यामुळे ते जायचा प्रश्नच येत नाही. मोठेपण आहे महाराजांचं हे. हां, तेव्हा तिकडच्या एका माणसाने काय म्हणले महाराज बोलणं सोपं आहे, तुम्ही इथे ह्या एरियामध्ये अन्नदानासाठी अन्नदानासाठी प्रसिद्ध आहात, तर तुम्ही उद्या गावाला जेवण घालायला बोलवा आणि स्वयंपाकघरात काहीच करू नका,
कुलूप लावून टाका. मग जेव्हा उद्या लोक जेवायला येतील ना तेव्हा लागते की नाही बघा काळजी. असं म्हणता, चला म्हणाले माझ्याबरोबर. ते सगळं किचनमधलं सामान काढलं, भाज्या बिज्या सगळ्या फेकून दिल्या, सगळं फेकून दिलं आणि रिकामं झालं किचन. किचन रिकामं आहे? हो म्हणले. कुलूप चावी लावली, चावी त्या माणसाच्या हातात दिली. रावसाहेब चावी तुमच्याकडे ठेवा, म्हणजे उद्या तुम्ही म्हणाल नको मी किचन उघडले, ठेवा तुमच्या ताब्यात. आणि मस्त महाराजांनी संध्याकाळी 5:30 वाजता ढोल घातला गळ्यामध्ये आणि अख्ख्या गावात दवंडी पिटवली. उद्या रामाला नैवेद्य आहे, कोणी घरी काहीही करायचं नाही, सगळ्यांनी इथं जेवायला यायचं. महाप्रसाद असला की गर्दी जास्ती होते. असू दे. त्याप्रमाणे देवळात उद्या जेवायला घरी काहीच करायचं नाही म्हणताना आजूबाजूची गावं पण आली. महाराजांना काही टेन्शन नाही. महाराज आपले जप करत बसलेले, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जेवायला भरपूर मिळणार म्हणून नाश्ता पण कोणी केला नव्हता घरात, चुलच पेटवली नव्हती. त्यांना पुढल्या प्रसंगाची कल्पनाच नाही. येऊन बसले महाराज सगळे. 11 वाजले, बाहेर बघतात किचनमध्ये काही शिस्त आहे का नाही. किचनला ताळा. अरे देवा, आता अडकले सगळे देवळात, कारण महाराजांच्या समोर उठून जाता येत नाही. घरी जाऊन स्वयंपाक करून बसून राहिले सगळे. मग 12 वाजले, पोटात कावळे कोकलायला लागले. महाराज म्हणतात नामस्मरण करा. कोणाचं लक्ष लागतंय नामस्मरणात? हां, पोटात कावळे ओरडतात, कोणाचं लक्ष लागतं? मग या बायका मोठ्या हुशार असतात. त्याने आपल्या लहान मुलाला बोलवलं, महाराजांना सांग मला भूक लागली है ना. ती लहान मुलं बिचारी इनोसंट असतात. महाराज, माझ्या आईने मला तुम्हाला सांगायला सांगितलंय मला भूक लागली. महाराज हसले, काय भुकले रे, भूक लागली म्हणले. अरे मी तरी काय करणार, तू असं कर बाळा, रामाला जाऊन सांग की रामा मला भूक लागली, मला खायला भात दे. बरं म्हणले. तो गेला आणि रामाला, रामा मला भूक लागली, मला खायला भात दे. थोडा वेळ गेला तर बायका लाजल्या, कारण त्यांनी खरं सांगून टाकलं होतं मुलांनी. पुन्हा चुळबुळ 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 15-20 मिनिटांनी मग 1-2-3 बायका उठल्या. महाराज आमचं जाऊ द्या, आमच्या ह्यांना ब्लड प्रेशरची गोळी घ्यावी लागते, त्यांच्याकरता तरी काहीतरी. महाराजांना माहिती होतं कोणाला खायचं आणि कोणाचं ब्लड प्रेशर वाढले. कळलं? महाराज म्हणले, बाई मी तरी काय करू, आज किचन बंदच आहे म्हणले, आता सगळं रामावर आहे म्हणले, आपणही रामावर भरोसा ठेवावा, राम उपाशी ठेवणार नाही म्हणले, आपण माळ करूया म्हणले, श्रीराम जय राम जय जय राम. काय बोलतील बायका? जाऊन बसल्या. अर्धा तास झाला, 12:30 झाले, पाऊण वाजला, 1 वाजला. महाराजांच्या चेहऱ्यावर काळजी नाही की काही नाही, लोक नावं ठेवतील, काय बरं हे करतील ते करतील, नाही. 1 वाजता एक बैलगाडी आली आणि त्या बैलगाडीतून एक मनुष्य उतरला आणि तो थेट महाराजांकडे आला. महाराजांना त्यांनी साष्टांग दंडवत घातला आणि काय म्हटले, महाराज मला 4 मुली आहेत आणि मागच्या वर्षी मी रामाला नवस बोललो होतो की मला जर मुलगा झाला तर मी गावजेवण घालेन, आणि मला मुलगा मागच्या वर्षी झाला, पण मी विसरून गेलो नवस फेडायचं. काल रात्री राम माझ्या स्वप्नात आले आणि रामाने सांगितलं नवस फेड, उद्याच्या उद्या गावजेवण घाल, म्हणून सगळा स्वयंपाक रेडी करून मी घेऊन आलेलो आहे, तुम्ही फक्त जेवायला बसा म्हणजे मी सगळ्यांना वाढतो. महाराज उठले म्हणाले, जानकी जीवनस्मरण जय जय राम. आणि मग सगळ्यांना जेवायला वाढलं. महाराज सगळा गाव, आजूबाजूचा गाव सगळे तृप्त झाले. तेव्हा तो मनुष्य लाजला ज्याने आव्हान दिलं होतं ना महाराजांना. तो म्हणला, महाराज हे कसं काय? अरे भक्तासाठी भगवंत सगळं काही करायला तयार असतो, माझं एक जाऊ द्या, एक वेळ मला नसतं कदाचित मिळालं तर असतंच 100%, पण समजून चला की नाही मिळालं. जिथे एवढे लोक जेवणार आहेत, एवढे लोक उपाशी राहिलेले, रामाला कसं बघवेल? म्हणून भगवंतावर निष्ठा ठेवावी. भगवंत तुम्ही काही नाही केलं ना, तुमच्याकरता धावून येतो आणि सगळं करतो म्हणाले. म्हणून ते काय म्हणले, आता नीट वाक्य आहे का बरं, खऱ्या मनाने आपण आपला भार रामावर घातला तर राम आपल्या पलीकडच्या कल्पनेच्या पलीकडच्या गोष्टी घडवून आणतो. आणि हा माझा अनुभव आहे महाराज. कळलं? माझा अनुभव. तुम्ही इनोसंट आहात ना, रामाचे चरण घट्ट धरा, हृदयात धरून ठेवा. राम तुमच्याकरता सगळं केल्याशिवाय राहत नाही. दुनिया इकडची तिकडे करतो महाराज. कळलं? जग इकडचं तिकडे करतो, पण तुम्हाला काही होऊन देत नाही. कळलं? हे भरोसा ठेवायला शिका, भगवंतावर भरोसा. महाराज तुम्ही आहात, तुम्ही आहात, तुम्ही आहात म्हणताना आपल्याला काळजी लागायला नको. म्हणून महाराज सारखे म्हणत असत, तुम्ही फक्त नाम घ्या, बाकी सगळं मी करतो. जो नाम घेतो त्याच्या आसपास मी घोटाळत राहतो, त्याला सोडून मला राहताच येत नाही. महाराज मग सांगा काळजी कोणाला आहे आपली? महाराजांना आहे, नाही का? असं. आता
करुणामयी राधे, करुणामयी राधे, प्रेममयी भगवान श्रीकृष्ण. कोण आहे राधा माता? भगवान श्रीकृष्णाकडे एकदा सर्व देव गेले, इंद्रादिक सर्व देवता तिथे गेल्या. भगवान श्रीकृष्ण तिथे बसले होते. त्यामुळे तुमची सगळ्यांची आठवण मीच काढली आहे, म्हणून तुम्ही इथे आलात. कळलं? भागवताला काय येतं आलं आपल्याला? आपली आठवण कोणी काढली आहे? कृष्णाने. त्याला वाटलं तुझं पहावे हे माझं डोहाळे. त्यांना वाटलं यांना बघावं, यांना बघावं, यांना बघावं, म्हणून तुम्ही इथे आलात. त्यांना ज्यांना बघावं असं वाटत नाही ते नाही आलेले. ज्यांना बघावं असं वाटतं ते हजर आहेत सगळे. लक्षात आलं? प्रेम असतं बरं देवाचं. कधीतरी कुठेतरी कृष्णाला हाक मारली आहे तुम्ही, चुकून का असेना, म्हणून त्यांनी बोलवलं तुम्हाला आणि तुम्ही आलात. तर देवानं सांगितलं की मी तुम्हाला बोलवलं म्हणून तुम्ही इथे आलात. बरं म्हणले, काय आता मी अवतार घेणार आहे म्हणले, श्रीकृष्ण अवतार घेणार आहे म्हणले मी आता पृथ्वीवरती. हां मग म्हणले हा प्रेमावतार असणार आहे. मागल्या जन्मी मी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ कसं दाखवलं? रामाने दाखवलं. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ. आता कर्तव्यापेक्षा प्रेम श्रेष्ठ आहे हे दाखवायचं आहे, म्हणून प्रेम अवतार मला धारण करायचं आहे. बरं म्हणले, मग म्हणले मागच्या जन्मात रामजन्मात मी माझं उपास्य दैवत निवडलं होतं भगवान शिव. आता माझं उपास्य दैवत कोणाला निवडू? भगवान शिव म्हणले तुम्ही माझ्यावर खूप ऋण चढवलं आहेत, या जन्मी मला उपास्य दैवत मानू नका. मी हनुमान म्हणून तुमचं ऋण फेडण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण ते काही फेडता येत नाही म्हणले. त्यामुळे यावेळेला काहीतरी वेगळं उपास्य दैवत निवडा म्हणाले. भगवान कृष्ण म्हणतात, महादेव तुम्हाला सोडून मी कसं कोणाला निवडणार? ते म्हणले मला माहिती नाही. प्रेमाची व्याख्या काय आहे किंवा प्रेम कसं करायचं हे तुम्ही शिकवू शकता, त्यामुळे तुम्हीच निवडा आता तुमचं उपास्य दैवत. असं म्हणताना ठीक आहे म्हणले. आणि कोणाला उपास्य दैवत निवडावं? माझ्याशिवाय प्रेम दुसरं कोणामध्ये आहे म्हणले जास्ती. प्रेमाची सुरुवात माझ्यापासूनच जगाची सुरुवात आहे. मला स्वतःलाच निवडावं लागेल आणि मला स्वतःला प्रेम करून दाखवावं लागेल. म्हणून त्याने डोळे मिटले आणि त्यांच्या हृदयातून सोन्याची एक स्त्री शक्ती उत्पन्न झाली. श्रीकृष्णच आहे ते. सोन्याचा श्रीकृष्ण स्त्री रूपात अवतरला आणि पुढे तो राधा झाला. तीच राधा आहे. श्रीकृष्णच राधा आहे आणि राधाच कृष्ण आहे. म्हणून राधा माता प्रगट झाली. सर्व देवतांनी नमस्कार केला राधा मातेला. भगवान श्रीकृष्ण आहेत ते. कृष्ण कोहू तत्व हमारी किशोरी है. म्हणजे राधा किशोरी कोण आहे? भगवान श्रीकृष्ण आहे. आता भगवान श्रीकृष्ण कसं आहे? सावळ्या रंगाचे आहेत आणि रंग राधा मातेचा कसा आहे? गोरा गोरा गोरा. श्रीकृष्ण आणि शिव काही निराळे नाही आहेत, एकच आहे ते. बरोबर? मग सावळ्या रंगाचे श्रीकृष्ण तसेच राहिले. राधामातेचं रूप घेताना थोडेसे महादेव मिक्स केलेले आहेत. कर्पूर गौरव म्हणून गौरी कोण आहे? ती राधामाता. गोरी गोरी झाली, गोरी गोरी किशोरी. कळलं? भगवान शिवच आहेत आणि भगवान श्रीकृष्ण आहेत. मुळात भगवान श्रीकृष्ण आणि भक्ती स्वरूप कोणाचं घेतलं? शिवाचं. म्हणजे शेवटी शिवाला उपास्य दैवत केलं त्याने. राधामाता म्हणजे स्वयमेव भगवान श्रीकृष्ण ते प्रगट झाले. आता त्यांना राहण्याची जागा गोलोकधाम आहे. वैकुंठ धाम हे खाली आहे, त्याच्यावर गोलोकधाम आहे. गोलोकधामात वैकुंठ आहे. आता सर्व ऋषीमुनी कंसाच्या अत्याचाराला कंटाळून ब्रह्मदेवाकडे गेले की अवतार धारण करावा आता, कारण खूप त्रास देतोय हा कंस. असुरी शक्ती फार त्रास देते. ब्रह्मदेव त्या सगळ्या देवतांना आणि गाईला वगैरे सगळ्यांना घेऊन महादेवाकडे गेले. महादेव त्यांना सगळ्यांना घेऊन भगवान विष्णूंकडे गेले आणि भगवान विष्णू काय म्हणाले? मागच्या वेळेला मी अवतार धारण केला होता, पण यावेळेला जरा जास्त शक्तीची गरज पडणार आहे, प्रेमाची गरज पडणार आहे. त्यामुळे आपल्याला माझ्या देवतेकडे जावं लागेल. त्या बाकीच्या लोकांना पाठवून दिलं की मी अवतार धारण करेन, आपण काळजी करू नका. विष्णूने सांगितलं मी अवतार धारण करेन. सगळे निघून गेले. विष्णूने महादेवाला आणि ब्रह्मदेवाला थांबवून घेतलं की थांबा, आता आपल्याला आपल्या देवाकडे जायचं आहे. मग म्हटलं आणि कोण देव आहे? मी निर्मिती केली आहे, हे संहार करताय, तुम्ही पालन करता आहात, मुख्य देव तर तुम्हीच आहात. माझ्याकडे कुणी आलं की मी शंकराकडे नेतो, ब्रह्मदेव सांगतात. आणि शंकराकडे नेलं की शंकर पण तुम्हाला देतात, कारण तुम्हीच सगळ्यात टॉपचे आहात, तुम्हीच सगळे वरती आहात, तुम्हीच तर सगळे अवतार धारण करताय. भगवान विष्णू म्हणले नाही, चला दाखवतो म्हणले. दोघं तयार. नवीन कुठचा देव, नवीन कुठचा देव. सगळे तयार झाले आणि पृथ्वीच्या दिशेने वर 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 सरकायला लागले.
आणि अतिशय उंच 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 गेल्यानंतर पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर पडले. पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडल्यानंतर जे सगळे लोक आहेत ते लोक ओलांडून 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 जे विवर आहे, म्हणजे ह्या युनिवर्सचं जे छिद्र आहे त्याला काहीतरी म्हणतात, त्या एका छोट्याशा छिद्रातनं बाहेर पडले ब्रह्मा विष्णू महेश. तिथे एक समुद्र लागलेला आहे. तो समुद्रामध्ये बोटीत बसले. बोटीतून आणखी पुढे त्या किनाऱ्यावर उतरले. तिथून एक अवाढव्य असा प्रदेश सुरू झाला आणि तिथे बघितलं त्या पाण्यामध्ये आपल्या पृथ्वीसारखे हजारो लाखो पृथ्व्या तरंगत होत्या. त्या बाजूला हजारो सूर्य तसेच ठेवलेले होते, तसेच राहिलेले होते. आपण किती सूर्य बघतोय, तिथे किती होते, लाखो सूर्य होते तिथे. हे ब्रह्मदेवाला आणि महादेवाला विचित्रच वाटलं, हे काय. आणि पुढे जाऊन तर आधी गंमत बघितलं त्यांनी, काय हजारो ब्रह्मा विष्णू महेश तिथे उभे होते. इथे ब्रह्मा विष्णू महेश, इथे ब्रह्मा विष्णू महेश, ह्या पृथ्वीचे हे ब्रह्मा विष्णू महेश, त्या पृथ्वीचे ते ब्रह्मा विष्णू महेश, ह्या पृथ्वीचे हे ब्रह्मा विष्णू महेश. चक्रावला ब्रह्मदेवाला चक्कर यायला लागली. धरला विष्णूनी, थांबा सावधान व्हा, आपण ह्या पृथ्वीचे ब्रह्मा विष्णू महेश आहोत. असे हजारो पृथ्व्यांचे ब्रह्मा विष्णू महेश निराळे आहेत. ते पहिल्यांदाच पाहिलं होतं. शंकर गप्पत बसले, त्यांना कळत ना काय बोलावं, ते गप्पत बसले. चला म्हटले अजून पुढे. पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी एक उंच अशी स्त्री उभी होती आणि तिच्या हातामध्ये वेताची काठी होती महाराज. तिने अशी छडी मारली. सगळे ब्रह्मा विष्णू महेश जागेवर बाजूला उभे राहिले. ब्रह्मदेव म्हणले, आम्हाला परमात्मा जो परमपिता परमात्मा आहे त्याला आम्हाला भेटायचं आहे, आम्ही ब्रह्मा विष्णू महेश आहोत. ती हसली, मूर्ख का रे, हजारो ब्रह्मा विष्णू महेश आहेत, त्यातला कुठल्या पृथ्वीचा आहेस ते सांग. ब्रह्मा, असे हजारो ब्रह्मा पाहिलेत म्हणले मी. ते म्हणले तू कोण आहेस. ते म्हणले माझं नाव शतचंद्रनना, मी त्या परमपिता परमात्म्याची द्वारपाल आहे. हजारो ब्रह्मा विष्णू महेश आहेत, तू कुठल्या पृथ्वीवरचा आहेस ते सांग. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, माते, ज्या पृथ्वीवर वामनदेवाचा अवतार झाला त्या पृथ्वीवरचे आम्ही आहोत. अच्छा अच्छा अच्छा, बरे, भरतखंड, भारतभूमी, होय म्हटलं. बरं, आम्ही आतमध्ये निरोप देऊन येतो, तोपर्यंत थांबा इथेच म्हटलं. ती शतचंद्रनाला आतमध्ये गेली. कोणाला निरोप दिला काय माहिती, बोलवण्यात आलं. हे सगळे ब्रह्मा विष्णू महेश आतमध्ये आले आणि असा एक गेट होतं गोल, त्या गेटवर सगळ्यांना उभं केलं आणि म्हणले आता परमात्मा प्रगट होईल म्हणाले, थोडा वेळ वाट बघत बसा. सगळ्यांनी अशी वाट पाहिली आणि एक पांढरा गोळा त्या ठिकाणी सूर्यापेक्षा मोठा प्रगट झाला. पांढरा गोळा प्रगट झाला आणि तो गोल 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 फिरायला लागला. एकदम त्याचा रंग सोनेरी झाला. वीज कडकडावी तसं ते एकदम उघडलं आणि समोर सुंदर भलं मोठं एक झोपाळा दिसायला लागला. त्या झोपाळ्यावर युगुल चरण दिसायला लागले. एका भगवंताचे चरण आणि एका भगवतीचे चरण, एक सावळे चरण आणि एक गोरे चरण दिसायला लागले. सगळे असे बघू लागले काय आहेत आणि झोपाळा मागे पुढे मागे पुढे मागे पुढे येत होता आणि हळूहळू त्या देवता प्रगट झाल्या. ते दुसरे तिसरे कोणी नव्हते, भगवान श्रीकृष्ण आणि राधा माता होते. सगळ्यांनी ब्रह्मा विष्णू महेशांनी नमस्कार केला. भगवान मुरली वाजवत होते. राधा मैयानी असं इथे खांद्यावरती डोकं ठेवलेलं होतं आणि हे युगुल स्वरूप भगवान झोका मागे पुढे चालू होता. त्यांना कळलं आपली मुलं आली आहेत म्हणून हळवार त्यांनी डोळे उघडले. भगवान श्रीकृष्णाने ब्रह्मा विष्णू महेशांकडे पाहिलं, सर्व ब्रह्मदेवांकडे पाहिलं आणि त्या सगळ्या देवतांनी भगवान श्रीकृष्णाकडे आणि राधा मातेकडे पाहिलं. त्यावेळेला एक विलक्षण प्रसंग झाला. भगवंताचा मत्स्य अवतार रथात बसून आला आणि तो भगवान श्रीकृष्णांमध्ये विलीन झाला. कूर्म अवतार आला म्हणजे कासवाचा अवतार, तोही भगवान श्रीकृष्णांमध्ये विलीन झाला. मग वराह भगवान प्रगटले, ज्यांनी पृथ्वी दाढेवरती उचलली होती ना, ते वराह भगवान प्रगटले आणि एकदम गर्जना केली. भगवान श्रीकृष्ण हसले आणि वराह अवताराने कृष्णाला नमस्कार केला आणि कृष्णामध्ये विलीन झाले. मग नरसिंह भगवान आले, जे मोठ्याने एकदम गर्जना करत करत आले, त्यानेही भगवंताला नमस्कार केला आणि भगवंताच्या हृदयात नाहीसे झाले, विलीन झाले.
मग वामन भगवान आले छत्री घेऊन, शांत नजर, शांत चेहरा. त्यानेही भगवान कृष्णाला नमस्कार केला आणि कृष्णामध्ये विलीन झाले. भगवान परशुराम आले परशु घेऊन, त्यानेही भगवंताला नमस्कार केला आणि कृष्णामध्ये विलीन झाले. मग हजारो चाका असलेल्या सोन्याच्या रथात बसलेले आणि ध्वजा फडकत होती अयोध्येची, असे कोटी सूर्य प्रकाश असलेले मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र रथात बसून लक्ष्मण, शत्रुघ्न, भरत आणि सीतामय्या यांच्या सगळ्यात प्रगट झाले. त्यांनी श्रीकृष्णाकडे बघून ते हसले, श्रीकृष्णही त्यांच्याकडे बघून हसले आणि सबंध रथासह प्रभू श्री रामचंद्र श्रीकृष्णामध्ये विलीन झाले. आता सगळे संपले, झाले सगळे. आता म्हणले बोला, आता काय म्हणताय. मग त्या सगळ्यांनी याचना केली की कंसाचा अत्याचार वाढलाय आणि असं करायला हवं आहे, तसं करायला हवं आहे. तेव्हा भगवान म्हणले तुम्ही काही काळजी करू नका, मी योग्य समयी अवतार घेईन आणि कंसाचा पारिपत्य मी करेन आणि मला जगाला यावेळेला प्रेम शिकवायचं आहे, मी प्रेमावतार धारण करेन. सगळे नमस्कार करून निघून गेले आणि इथं राधा माता रुसल्या. कुठं चाललात मला सोडून, मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. हे काय सांगत होतात, काय बोलणी चालली होती तुमची. अगं राधे, मला आता जन्म घ्यायला जावं लागणार. मागच्या जन्मी भावनेपेक्षा कर्तव्य कसं श्रेष्ठ हे मी दाखवलं. आता कर्तव्यापेक्षा प्रेम किती श्रेष्ठ आहे, प्रेम म्हणजे काय हे मला जगाला दाखवायचं आहे. आणि म्हणून मी एकटा नाही जाणार, तुला मला न्यावं लागेल. तुझ्याशिवाय प्रेम दुसरं काय कसं सांगणार मी लोकांना. तू तर मूर्तिमंत प्रेम आहेस, करुणा आहेस. गोड गोड बोलू नका माझ्याशी. मला सोडून जाणार आहात आणि माझ्याशी गोड गोड बोलताय. चक्कर येऊन पडल्या राधा माता. उठवलं कृष्णाने, अगं राधे राधे राधे, तुला काय झालं, उठ 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 उठ. मी जाणार नाही, तुम्ही जायचं नाही. अगं राधे, माझ्या सर्व लीला संपून जाते. जगाला जर कळलं नाही ना प्रेम, तर ते कर्तव्य कठोर होऊन बसतील आणि त्रास होईल सगळ्यांना. जाणं जरूर आहे, तुलाही येणं माझ्याबरोबर जरूर आहे. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. हो का, मग जाऊ नका, नाही राहू शकत. म्हटले नाही, आपल्याला दोघांना जाऊन प्रेमाचा पाठ शिकवणं जरूर आहे. हे बघा, मी काही येणार नाही, मला हे सगळं लागतं. काय लागतं, मला ब्रजरस लागेल, ब्रजभूमी मला पाहिजे, मला वृंदावन पाहिजे, मला गोवर्धन पाहिजे, नंतर मला यमुना नदी पाहिजे. हे जे सगळं इथे आहे ना गोलोकात, हे सगळं पाहिजे. माझ्या अष्टसख्या माझ्याबरोबर आहेत, तेही मला पाहिजे. लता पता ह्याही मला पाहिजेत. सुंदर सुंदर वृक्ष हेही मला पाहिजे. याच्याशिवाय माझं मन रमत नाही. आणि तुम्ही तुमची कर्तव्य करत बसाल, माझ्याबरोबर कोण थांबेल, तुम्ही थांबलाच पाहिजेत म्हटले. पण मला याच्याशिवाय काही चैन पडणार नाही. भगवंत म्हणले, राधे हरकत नाही, तुझ्यासाठी आपण हा सगळा गोलोक तिकडे खाली आणू पृथ्वीवरती. म्हणून पृथ्वी मातेचं स्मरण केलं. त्याबरोबर पृथ्वी माता प्रगट झाल्या. आणि पृथ्वी मातेने काय सांगितलं, भगवान काय आज्ञा आहे. म्हणले, आम्हाला 84 कोस भूमी पाहिजे आहे. काय पाहिजे आहे, 84 कोस भूमी पाहिजे आहे. कारण मला माझ्या गोलोकाचं एक प्रतिबिंब तिकडे न्यायचं आहे, बसवायचं आहे. म्हणले, भगवान तुम्ही जगाचे मालक आहात आणि माझ्याकडे काय मागताय, तुम्हाला हवं तेवढी घ्या जमीन. म्हणजे हवी तेवढी नाही, 84 कोस. मग ती भूमी निवडली महाराज, 84 कोस. आणि त्या 84 कोस भूमीमध्ये हे जे सगळं गोलोकधाम आहे ते भगवंतांनी बसवलं. प्रतिबिंब जसं तसं बसवलं. मग त्याच्यामध्ये गोवर्धन आला, यमुना नदी आलेली आहे, त्यानंतर वृंदावन आलेलं आहे, लता पता मथुरा गोकुळ हे सगळं बसवलेलं आहे महाराज. म्हणून तिथे दर्शनाला का जायचं, कारण ते गोलोकातून आलेलं आहे. दिव्य भूमी आहे ती 84 कोस भूमी. लक्षात ठेवा, नुसतं त्या भूमीत गेलं तर पवित्र होऊन जातो महाराज. आणि तिथे त्या भूमीमध्ये असलेला प्रत्येक दगडसुद्धा उपासना केल्यामुळे, राधा मातेचं दर्शन घ्यायला उत्सुक असल्यामुळे तिथे तो दगड झाला आहे, तिथे डोंगर झालेला आहे, तिथे झाड होऊन बसलं आहे, तिथे मुंगी होऊन बसलं आहे, तिथे कीटक होऊन बसलेलं आहे, तिथे झाड होऊन बसलेलं आहे. म्हणून तिकडनं येताना कुठलीच वस्तू आपल्या बरोबर आणायची नाही. तिकडचा दगडसुद्धा बरोबर आणायचा नसतो. कारण महान करोडो वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ती भूमी प्राप्त झालेली असते आणि आपण ते उचलून इकडे आणलं म्हणजे त्यांची तपश्चर्या खंडित करून
त्यांना आपण आणल्यासारखं असतं, ते पाप आपल्या डोक्यावर बसतं, म्हणून तिथलं काहीच आणायचं नाही. बाहेर काही बाजारात विकत ठेवल्या असतील गोष्टी त्या आणायच्या आणि रज थोडीशी आपण तिथून आणू शकतो, तेवढी परवानगी आहे, बाकी नाही महाराज. खरं असं ते सुंदर ब्रज भगवंताने तिथे निर्माण केला. आणि विचारलं, राधे आता येशील ना? हो म्हणले, आता ये. आणि इतकी प्रेमळ राधाराणी म्हटले, आता तुम्ही जन्म घेणार आहात ना, बरोबर थोड्या दिवसांनी मी तिथे जन्म घेईन म्हटले, पण एक लक्षात ठेवा, तुम्ही आल्याशिवाय मी डोळे उघडणार नाही. पहिलं तुम्ही मला बघायला आलं पाहिजे, मी डोळे उघडल्यावर मला तुम्ही समोर दिसलं पाहिजे. जर असं झालं नाही आणि तुम्ही काही गडबड केली, मी लगेच गायब होईल तिकडनं, आणि मग ते तुमची लीलाबिला तुम्ही बघून घ्या. नाही ग राधे, मीच येईन तुझ्यासमोर, तेव्हा डोळे उघड. आणि झालं. भगवान श्रीकृष्णाने कुठे जन्म घेतला? मथुरेत जन्माला आले आणि चटकन पुढची लीला करायला गोकुळात गेले. ठीक आहे. आणि थोड्या दिवसांनी राधा मातेने जन्म घेतला. कृष्ण मोठे झाले होते, 2 वर्ष मोठे होते ना, कृष्ण मोठे झाले, खेळायचे. कृष्णाला तयारीची आणि मेकअपची एवढी हौस होती महाराज. आई रोज त्यांना असं मस्त सजवायची धजवायची. ते रोज आईला विचारायचे, आई आज माझं लग्न आहे का? आज माझं लग्न आहे का? रोज विचारायचे. अरे काय म्हणले रोज लग्नाचं विचारतो, एवढी लग्न करणार आहेस का? तुला काय माहिती आहे मी किती लग्न करणार आहे? खरं रोज विचारायचे, आज माझं लग्न आहे का? आज माझं लग्न आहे का? आणि थोड्या दिवसांनी वृषभानू आणि कीर्ती यांच्या पोटी राधा मातेने जन्म घेतला. डोळे बंदच होते, उघडेच ना डोळे. ते दुःखी झाले आई वडील, इतके दिवस झाले तरी अजून डोळे उघडेना. आणि त्यावेळेला त्या 84 कोस भूमीमध्ये कोणी जन्माला आलं की यशोदा मैया आणि नंद बाबा तिथे मोठे प्रस्थ होतं ते, त्यामुळे ते बघायला जायचे. आणि ते बघायला जायचे, ओवाळणी टाकायचे, अमकं तमकं, आणि मग पुढचे सगळे नामकरण संस्कार वगैरे व्हायचे. बातमी आली नंदबाबांकडे की तिकडे वृषभानू आणि कीर्ती यांना मुलगी झाली, बघायला जायचं यशोदे आपल्याला. हो जाऊयात की म्हणले उद्या. आई मी पण येणार. तुला काय करायचं आहे रे म्हटले, तू इथे खेळ तुझ्या मित्रांमध्ये. नाही मी उद्या येणार. मागेच लागला दिवसभर. ठीक आहे म्हणले, नेते तुला, चल. आता जायचं होतं. गोलोकधामातले प्रेमी आता वेगळ्या स्वरूपात भेटणार होते एकमेकांना. आणि झालं, त्या बाळाजवळ किती लोक गेले तरी ते बाळ काही डोळे उघडायचं नाही, झोपलेलंच असायचं. चिंता होती. मग जेव्हा यशोदा मैया आणि नंदबाबा भेटायला गेले तेव्हा नंदबाबा वृषभानूंबरोबर बाहेरच्या खोलीत बसले, यशोदा मैया आतमध्ये गेली, कारण या बाबा जवळच होता. तेव्हा आतमध्ये यशोदा मैयांनी आणि नंदबाबांनी जाऊन मुलीला पाहिलं आणि कीर्ती माता रडू लागली. अगं कीर्ती कशाला रडतेस? अगं एवढे दिवस झाले जन्माला येऊन पण हिने अजून डोळे नाही उघडले, तोंडात एक शब्द बोलली नाही, रडली सुद्धा नाही. काय करावं म्हटले. अरे बापरे, असं कसं म्हणेल झालं, हे काय झालेलं असलं पाहिजे. आई मी जाऊन बघू का? तुला काय कळतंय त्यातलं, काहीतरी गडबड कशी उगाच चिमटे काढशील, ती रडायला लावशील. नाही म्हणले, मी चिमटे नाही काढणार, मला चिमट्यांची गरज पडणार नाही, मी गेलो की उघडणार डोळे. आता त्यांना वाटतं लहान पोरग आहे, काहीतरी सांगत असेल. बरं जा म्हणले, बघ. म्हणून गेले, खेळले पाळण्याच्या अवतीभोवती, पण आवाज काढेनात तोंडातनं. राधामातेला कळलं हे आहेत, बहुतेक हेच आहेत, फिरतायत इकडे तिकडे, पण बोलायला काय जातं यांना, म्हणाले बोलत का नाही आहे. ती पण अशी कपाळ्यात आठ्या पिठ्या आल्या, बोला तुम्हीच आहात, मला माहिती आहे, बोला. आणि सगळे समोर होते, नामकरण झालेलं नव्हतं. कृष्णाला काय दाखवायचं होतं की नाव पण काय ठेवायचं, कळलं. मग कृष्णाने हळूच हाक मारली, राधे मी आलोय. असं म्हटल्याबरोबर आवाज ओळखला, खाडकन डोळे उघडले आणि एकदम सगळीकडे आनंद झाला आणि त्या ठिकाणी उत्सवाला सुरुवात झाली. भगवान श्रीकृष्णांनीच नाव ठेवलं होतं राधा. लक्षात आलं. आणि मग अगदी आनंद झाला सगळीकडे. त्या मग लीला पुढे पुष्कळ आहेत, जितकं सांगावं तितकं कमी आहे. मग त्यांच्या अष्टसख्या पण एका ठिकाणी अवतरल्या होत्या. मग त्या पुढे 14 वर्षाच्या झाल्या. भगवान श्रीकृष्ण 16 वर्षाचे झाले. पण कीर्ती आणि वृषभानू यांना वाटलं ह्याच्यामुळे माझ्या मुलीने डोळे उघडले, आता ह्यालाच आपण हिचा नवरा करून घेऊयात. बालपणीच लग्न ठरलं महाराज. पण आता बालपणी लग्न ठरलं म्हणजे जरी मोठं प्रस्थ नंदबाबा असले ना तरी श्रीमंत होते वृषभानू. म्हणून त्यांनी काय केलं, ते शगुन पाठवतात ना,
हां, तसं गोकुळामध्ये नंदबाबांना आणि यशोदा मैयाला शगुन पाठवला की आता साखरपुडा करून घेऊ आपण. मोत्यांच्या माळा पाठवल्या आणि ते निघून गेले. रात्री नंदबाबांना चिंता लागली. यशोदा मैया आणि नंदबाबा बसले पलंगावर. यशोदे, हे बघ काय पाठवलं, बघितलंस, एवढ्या मोत्यांच्या माळा आहे. आपण काही एवढे श्रीमंत नाही आहोत, आपल्याकडे एवढं श्रीमंत नाही, ते बरं दिसणार नाही, नाकापेक्षा मोती जड नको. त्यांना नाही सांगून टाकलं लग्नाचं. कृष्ण दुःखी झाले. एका मोत्याच्या माळेवरनं आमचं लग्न मोडताय, आई बाबा काय करताय हे. मनातल्या मनात प्रगट बोलले नाही. दाऊ भैया काय झालं रे, कशाला ओरडतोस, बघ ना ते माझं लग्न रद्द करताय. झाले तिकडे काय करतात. आणि म्हटलं अहो असं कसं, म्हटले बघा आता काहीतरी करा तुम्ही. अरे म्हणले मी काय करू, वडिलांच्या समोर बोलायची पद्धत नाही, हे काय कलियुग आहे काय, बोलायची पद्धत नाही म्हणले, असं नाही बोलतायत. मग म्हणले काय करावं, बघूयात म्हणले आपण आता. आधी त्यांचं बोलणं ऐकू देत मला. ते म्हणत होते दुसरा काही उपाय नाही का. यशोदा मैया म्हणले अहो कसला उपाय असणार, तेवढं धनच नाही आपल्याकडे, एवढ्या मोत्यांच्या माळा आपण परत द्यायला नको का त्यांना, आपण तर काहीतरी त्यात भर घालून दिलं पाहिजे ना शगुन म्हणून. काय करणार, नाहीच आहे. बरं म्हणले असं करा, आता इथे ठेवून द्या, ते लपवून ठेवा माळा, उद्या सकाळी परत करून येऊ आणि लग्न रद्द करू. दाऊया अरे काय झालं, रात्री झोपू तरी दे. नाही म्हणलं ते काहीतरी करायला हवं. काय करायला हवं, हे बघा दाऊया, तुम्ही ओरडायचं नाही तरच मी सांगतो. हां नाही ओरडत, सांग बाबा. त्या माळा मी माझ्याकडे चोरून आणल्यात. आता आपण ते सगळे मणी काढूयात आणि समोरच्या शेतात पेरूयात. उद्या सकाळी मोत्यांची झाडं उगवतील आणि मग आपल्याकडे ह्याच्यापेक्षा हजारो मोती येतील. अरे नसतं असं कृष्णा. नाही दाऊ भैया, असंच असतं. तो म्हणला आता हा मला रात्रीवर झोपू देणार नाही, त्याचं समाधान तर समाधान, पुढचं पुढे. म्हणून त्यांनी कृष्णाचा हातात गेला, एक एक मणी काढला हो त्या माळेतला. किती कष्ट असतात ते ओवायला. एक एक मणी काढले आणि प्रत्येक ठिकाणी त्या मातीत ते मोती पेरले आणि जाऊन झोपले. रात्री सकाळी अटॅकात यायचा बाकी होता नंदबाबांना. आणि एवढे श्रीमंतीत आणले तर ते मोत्याचे मणी गेले कुठे, मोत्यांच्या माळा कुठे. यशोदे मोत्यांच्या माळा कुठे गेल्या. अहो म्हणजे मी इथेच ठेवल्या होत्या. अगं मग गेल्या कुठे. हे कृष्णाचं काम आहे का विचार, तोच करू शकतो असले उद्योग. गेले कृष्णा त्यांनी पांघरून घेतलं लगेच. त्यांना कळलं आता गडबड होणार. आणि तेवढ्यात दाऊ भैया काय म्हणले, मी जरा बाहेर जाऊन येतो. दाऊ बस जरा इथे थांब जरा, कुठे बाहेर जायचं नाही. त्या मोत्यांच्या माळा तुम्ही काल पाहिल्या का, कुठे गेल्या, काय केल्या. बाबा तुमचं बोलणं मी ऐकलं होतं, तेवढ्या मोत्याच्या मण्यांकरता माझं लग्न तुम्ही रद्द करायला निघालात, म्हणून मी त्या मणी वाढवण्यासाठी सगळे मणी काढून आपल्या शेतात पेरले काल रात्री, आता उगवले असतील. त्यांनी यशोदा मैयाकडे बघितलं, यशोदा मैयाने त्यांच्याकडे बघितलं. काय दिव्य कारटे म्हणले, काय बोलायची सोय नाही. मणी तर गेले, माळा तरी ठेवल्या असत्या, परत करता आल्या असत्या. याने तोडून ताडून मोकळा होऊन शेतात पेरून मोकळा. अरे कृष्णा असं नाही होतं बाबा, होतं. बरं बाबा होतं, आता काय करायचं. चल म्हटलं ते मणी दाऊ आपलं एक एक मणी काढूयात आणि त्या परत माळा बनवून त्यांना द्यायच्या आहेत. बाबा नाही, बघा मोत्यांची झाडं उगवली आहेत. बरं मोत्यांची झाडं उगवली, बरं. बाहेर पडले महाराज, कन्हैया होते ते. झाडं उगवली होती मोत्यांची एका रात्रीत. आणि एकाच माळेचे हजारो माळा अगदी मणी तयार झालेले होते. हे काय रे म्हणले. दाऊ भैयांनी डोळे मोठे केलेच ना, चमत्कार दाखवलाच ना, खुश असतात. बस आता गप्प म्हटले. कारण काय सांगणार आहेस, माहीत नाही. पण कन्हैयाला विचारलं, कन्हैया तू हे गेलंस. नाही, काल रात्री कोणीतरी 2 दिव्य गंधर्व उतरले होते, त्यांनी हा चमत्कार केला. आता कोण 2 गंधर्व होते, येत होते महाराज. आणि झालं, त्याने ते अगदी खुश झाले. आणि मग त्या माळा नेऊन त्यांना दिल्या आणि कन्हैयाचं लग्न राधामातेबरोबर पक्क केलं. आजही ती मोत्यांचं झाड तिथे आहे. मी स्वतः बघून आलेलो आहे. नंदगावाच्या समोर ते मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये ती जागा आणि तिथे शेतात ती मोत्यांची झाडं आहेत. ते मोती निराळ्या प्रकारचे आहेत. आपण समजतो तसे चमक्याचे मोती ते आत्ता नाहीत. आत्ता त्याला एक अशी विशिष्ट छोटी असे ते मोती असतात, त्याला मोती म्हणतात. ते मोती तिकडून आणून आपल्या व्यापाराच्या पुस्तकात ठेवले वहीमध्ये की धनवर्षा वाढते, धन मिळतं, व्यापार मिळतो, असा सगळ्या व्यापारांचा विश्वास आहे, श्रद्धा आहे. आणि ती गोष्ट खरोखर खरी आहे. ते भगवान कृष्णाने पेरलेले मणी आहेत, त्यांची झाडं उगवलीत आणि आजही ते मोत्यांचं झाड म्हणून तिथे प्रसिद्ध आहे. लक्षात आलं, नंदगावच्या समोर आहे ते मोत्यांचं झाड. झालं लग्न वगैरे आधीच त्यांचं झालेलं होतं पहिल्यांदा तिकडे.
व पुन्हा यांनी ठरवाठरवी केली, 4 चौघ गोळा केले आणि मोठा महोत्सव 15 दिवसांचा झाला आणि त्यांचं लग्न झालं, राधा कृष्णाचा विवाह झाला. तर राधामाता अतिशय करुणामयी आहेत. आता याची 1-2 उदाहरणं तुम्हाला सांगतो, कारण सांगायला राधामातेचं चरित्र सांगायला स्वतंत्र 7 दिवस पाहिजे. सांगू ना हे इतकं जास्त आहे ना सगळं, की ठराविक गोष्टी मग सांगायला लागतात. अलीकडे सुद्धा राधामातेची आठवण येते, करुणामयी. ती तुमची साधना नाही बघत, तुमची शरणागती बघते, तुमचं प्रेम पाहते. आणि तेव्हा भगवान कृष्णाचं चालत नाही. 2 लिस्ट आलेले असतात. एकदा आलेल्या होत्या कृष्णाकडे. कृष्णाने आपले भक्त पाहिले, कोण कोण आहेत, काय साधना केली आहे, किती जप केला आहे, काय अजूनही किती साधना केली आहेत, कुठल्या प्रकारची साधना केली आहेत. हां चला, याला मुक्ती द्यायला पाहिजे, याला मुक्ती द्यायला पाहिजे, याची साधना कमी झाली, याला नाही, याची साधना कमी झाली, याला मुक्ती नाही, हां याला देऊया, अशी लिस्टिंग चालू होतं. दुसरं पान पालटलं, ह्याने किती साधना केली आहे, ह्याने किती साधना केली, ह्याला द्यायचं का नाही, ह्याने तर काहीच साधना केली नाही, त्यापेक्षा इकडे पहिल्या लिस्टमध्ये जास्ती साधना होती, इथे तर काहीच साधना नाही आहे, म्हणून फुली मारायला जाणार तेवढ्यात घाबरले कृष्ण. काय घर आले, माझी माणसं आहेत ती, मुक्ती, हा बरोबर, मुक्ती चालत नाही. कळलं, राधा मातेपुढे कृष्णाचं काहीही चालत नाही. जसं समजदार को इशारा काफी आहे, कळलं, तिकडे तसंच असतंय, चालत नाही. कृष्ण म्हणलं, अरे मी कुठे काय म्हटलं, मी पासच करतोय, मी मुक्तीच देतोय. म्हणले किती वा काय थोर साधक आहेत, बस झालं म्हणले, जास्त बोलू नका, की माझी माणसं आहेत, त्यांना मुक्ती करा, मुक्ती द्या. बरं म्हणले, मुक्ती देतो, भक्ती देतो, तू म्हणशील ते देतो. म्हणून राधा माताचे चरण धरले की कृष्णाचं काही चालत नाही महाराज. उलट कृष्ण नाम घेतलं तर कृष्ण उद्धार दराला कमी करतात, राधा नाव घेतलं की त्याचा उद्धार पटकन असतो, लक्षात ठेवा. म्हणून कृष्णाच्या जवळ जाऊन त्याच्या कानात जो राधा नाम घेईल ना, कृष्णाचे डोळे भरून येतात, त्याच्यावर मोठे उपकार केल्यासारखे त्याला वाटतात महाराज. तो स्वतः देखील अगदी अखंड राधा 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 चालत असतो. एकदा, आता बाकीचं जाऊ द्या, आता लाईव्ह उदाहरण सांगतो तिचं काम कसं असतं. मला जसं आता 2012 पासून आपली कथा चालू आहे, व्यासपीठ आहे. 2012 पासून 2022 पर्यंत रामकथा, भागवत कथा सुरू होत्या आणि भक्ती महाराजांची होती. आजही आहे. 2022 मध्ये मला व्रज रस भक्ती महाराजांनी दिली, आपल्या व्यासपीठाला दिली. त्या भक्तीचा अधिकार केवळ आत्मसाक्षात्कार असलेल्या पुरुषांनाच आहे, किंवा ज्या आत्मसाक्षात्कारी संतांची कृपा झालेली आहे त्यांनाच आहे. महाराज आत्मसाक्षात्कारी आहेत. महाराजांनी आपल्या आणि व्यासपीठाच्या परिवाराला व्रजरस भक्ती दिलेली आहे. म्हणजे रामोपासना, कृष्णोपासना, राधा उपासना तिन्ही आपल्याकडे आलेल्या आहे. तर मला संधी मिळाली वृंदावनला जाण्याची. पहिल्यांदा जेव्हा मी वृंदावनला गेलो, एक लक्षात घ्या, वृंदावनला कधी एकटे जाऊ नका. आपल्या दृष्टीने वृंदावन कळणार नाही, राधाराणीची कृपा झाल्याशिवाय वृंदावन कळणार नाही, संतांच्या संगतीशिवाय वृंदावन कळणार नाही. मी पहिल्यांदा जेव्हा माझी कथा ग्वाल्हेरला होती ना, तेव्हा फिरायला म्हणून गेलो होतो की बघूया वृंदावन काय आहे. अक्षरशः कंटाळा आला मला. मी म्हटलं कुठनं वेळ वाया घालवायला आलो मी इथं, आणि असं बोलून मी तिथून परत आलो. मला इंटरेस्टच नाही वाटला. आणि म्हणून नंतर मी कितीतरी वेळा वृंदावनला जाण्याचा प्रयत्न केला, मला जाता आलं नाही. काही ना काहीतरी अडचणी निर्माण झाल्या. राधाराणीला ते आवडलं नसेल, माझ्या वृंदावनाला नाव ठेवतोस. मग एका साधूने मला सांगितलं, राधामातेची प्रार्थना कर. म्हटलं राधा म्हणजे भगवान कृष्णाचे प्रेमिका ना, त्यांचं प्रेम होतं ना. अरे नाही रे म्हणले, मालक आहे ती कृष्णाची, राधा आहे ती, अखंड विश्वाची मालक आहे, 66 कलायुक्त पूर्ण परमात्मा आहे तो. राधामातेला शरण जा आणि म्हण की तुझ्या दृष्टीने मला वृंदावन दाखव, मला यायची खूप इच्छा आहे, मला क्षमा कर, मी चुकलो, मला कळलं नाही, तुझ्या हृदयाचे भाव मला कळले नाही, मला यायची परवानगी दे. असं म्हटल्याबरोबर 3ऱ्या दिवशी मला कोणतरी तिकडचे भक्त भेटले, म्हणले आमच्याबरोबर वृंदावनला चला. तेव्हा मला कळलं राधामातेची कृपा झाली. निघालो महाराज वृंदावनला जायला. आणि ह्या वेळेला जे वृंदावनात पाऊल ठेवलं, चमत्कारी दिव्य गोलोक असलेलं ते वृंदावन मी पहिल्यांदाच पाहिल्यासारखं मला वाटलं की हे तर मला माहीतच नव्हतं. मथुरेला उतरलो, मथुरेनी रिक्षातनं वृंदावनला गेलो. जे कोणी वृंदावनला येतात
त्यांनी चष्मे सांभाळावे लागतात, नाहीतर तिकडची माकडं चष्मा उडवतात, कळलं? आणि मग ते फ्रुटी टाकायला लागतं, मग ते चष्मे टाकतात. त्यांचा मूड असेल तर मी चष्मा घालतच नाही तिकडे गेल्यानंतर, कळलं? बाकी बरसाण्याला किंवा गोवर्धनला तुम्हाला कुठेही माकडं त्रास देत नाही, ते तुमच्या जवळ येऊन बसतील, पण चष्मे बिष्मे नाही काढत. मग म्हटलं वृंदावनलाच का? हा नटकट आहे ना म्हणले तिथे, त्याने शिकवलं या माकडाला, कळलं? राधाराणीची ते हिंमत नाही कोणाची, कारण ते राधाराणीचे आहेत सगळे सैन्य, ते नाही काही त्रास देत. आज त्रास देतो महाराज. झालं, वृंदावनमध्ये उतरलो. काय महाराज, उतरल्या रिक्षाने जायला लागतं ना, तिकडे ते बॅटरीच्या रिक्षा असतात, तिथे हॉर्न वाजवला जात नाही, हाक मारली जाते. समोरचा जर रस्त्याच्या पुढे उभा असला तर राधे, तिथे पुरुषालाही राधाच म्हणतात आणि स्त्रीलाही राधाच म्हणतात, कळलं तुम्हाला? सारखं आपलं राधे 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 राधे, हटो राधे राधे म्हटलं की बाजूला होतात. ते दुकानदारालाही राधाच म्हणतात, वस्तू घेणाऱ्यालाही राधेच म्हणतात. राधे कितना पैसा हुआ, राधे ये चीज में ले जा रहा हूँ, राधे ऐसा, राधे वैसा, सगळं राधे, सगळं राधे. अखंड नाम राधे राधे कानावर पडत होतं महाराज, आणि अंगावरती शहारा येत होता एकदम इतकं प्रेमळ. एकदा त्या रिक्षावाल्याला आम्ही इस्कॉनच्या मंदिरात गेलो रिक्षाने, आणि त्याला पैसे द्यायलाच विसरलो. त्याने एका शब्दाने बोलला नाही तो आम्हाला. आतमध्ये गेलं तर लक्षात आलं, अरे रिक्षावाल्याचे पैसे द्यायचे राहिले. आम्ही पटकन धावत आलो, आता कसला तो रिक्षावाला सापडतो, आणि तो दुसरं गिराईक बसून चाललंच होता. आम्ही त्याला थांबलो, राधे रुको रुको रुको, क्या हुआ राधे? अरे हमने पैसा नहीं दिया आपको. अरे आप कौन होते हो पैसे देने वाले? पैसे देने वाले तो हमारी राधा मैया है, बाकी बिहारी है. नाही म्हणलं, आप पैसा ले लो. ठीक आहे राधे. पैसे घेतले, निघून गेला. असं आहे महाराज वृंदावन. भाव ठेवा रामापायी, कोणा मागू नका काही, महाराज म्हणले ना, तसंच आहे ते तिकडे. काही नाही, राधे 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 राधे. तिकडे आपला हा देव भगवान श्रीकृष्ण 3 रूपाने नटलाय. सगळ्यात मुख्य बाके बिहारी, बाके बिहारी दिसायला मोठा सुंदर आहे महाराज. आता बाके बिहारीचा अर्थ काय? बाके म्हणजे 3 ठिकाणी वाकलेला, पायात, कमरेत आणि मानेत, असा एक अर्थ होतो. बाके म्हणजे सुंदर, अतिशय सुंदर. बिहारी म्हणजे विहारी, सतत विहार करतो इकडे तिकडे, एका जागेवर थांबत नाही, तो विहारी. बाके बिहारी, कळलं? हा एक. दुसरा आहे राधा रमण, जो राधेमध्येच रमलेला आहे तो राधा रमण. आणि तिसरा आहे राधा वल्लभ, राधेचा जो वल्लभ आहे तो राधा वल्लभ. तिघांची रूपं दिसायला वेगवेगळी आहेत महाराज, इतके सुंदर दिसतात महाराज, काय सांगू तुम्हाला. ही गर्दी असते आणि सुंदर आहे दिसायला. त्या बाके बिहारीच्या समोर 5 मिनिटांनी पडदे बंद केले जातात, 5-5 मिनिटांनी. का तर म्हणजे त्याच्या डोळ्यात डोळे घातले ना तर तो त्याच्या मागे मागे निघून जातो मंदिरात. अशी एक झाली होती घटना की प्रेमाने एका भक्ताने त्याच्याकडे 5 मिनिटं पाहिलं तर हा उतरून गुंडाळून आपलं सामान त्याच्या मागे त्याच्या घरी जाऊन बसला होता. मग त्याला मोठी विनवणी करून परत आणावं लागलं, आणि कोणाची नजर त्याच्या नजरेशी एक होऊ नये म्हणून 5-5 मिनिटांनी पडदा लावला होता त्याच्यासमोर, की तू बघू नको, तू राहा इथेच आमच्याजवळ. असं ते इतके भोळे भाव त्या ठिकाणी महाराज भक्तांचे आहेत. ही 3 ठाकूरजी म्हणतात वृंदावनातले. 3 ठाकूरजी. एक ठाकूरजी बालाजी तिकडे आहेत, आणि एक ठाकूरजी पंढरपुरात विराजमान आहेत. त्या ठाकूरजींना पांडुरंग परमात्मा असं म्हणतात, कळलं? तर हे 3 आणि 2 5 आणि आणखी राजस्थानच्या इथे तिकडे कुठेतरी आहेत त्या ठिकाणी. जयपूरला आहेत एक ठाकूरजी. आणि परिक्रमा आहे. परिक्रमा हा तिकडचा अतिशय आनंदाचा विषय असतो. ती एक परिक्रमा केली 11 किलोमीटरची चालत की सबंध वृंदावनाला म्हणजे राधाकृष्णाला परिक्रमा केल्यासारखी असते, सगळ्या देवळांची प्रदक्षिणा केल्यासारखी असते. लोक पायात काहीही न घालता त्या रस्त्यावरून यांनी विहार केला होता राधाकृष्णाने, म्हणून चपला न घालता करतात. ज्यांना जमत नाही ते चपला घालतात, पण 11 किलोमीटर चालायचं असतं. सबंध वृंदावनाची परिक्रमा ती होते, अतिशय आनंदी. साधू संत येता जाता उठता बसता राधा 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 राधा. मध्ये जी झाडं लागतात त्या झाडावरती सुद्धा रंगीबेरंगी असं राधा असं लिहिलेलं असतं. जाताना यमुना नदीसुद्धा मध्ये लागते. यमुना मैयाचं दर्शन घेऊन पुढे जाऊन ती संपूर्ण परिक्रमा पूर्ण होते. त्या परिक्रमेला अतिशय महत्त्व आहे. ज्यांना वृंदावनामध्ये जाऊन 1 दिवसाच्या वर थांबायला शक्य नसेल, सगळ्या देवळांचं दर्शन घेणं शक्य नसेल, त्यांनी तेवढी एक परिक्रमा केली म्हणजे सगळी दर्शनं होतात.
दुसरी आहे 21 किलोमीटरची गोवर्धन परिक्रमा. तो गोवर्धन जो भगवान श्रीकृष्णाने उचलला होता ना, त्याची प्रदक्षिणा केली म्हणजे कृष्णाची प्रदक्षिणा केल्यासारखे होते. आणि तिसरी परिक्रमा आहे अर्ध्या तासाची 5 किलोमीटरची बरसाण्याची राधा मातेची परिक्रमा. तिच्या परिक्रमेत सगळं हिरवंगार, अगदी झाडं झुडपं, अगदी शांत असं सुंदर वातावरण आहे महाराज. आणि माझी ती सगळ्यात आवडती परिक्रमा आहे राधा मैयाची, कारण माझी मैया आहे ना ती. काय मजा असते महाराज. तुम्हाला सांगतो आता अनुभव काय काय. मी गेलो होतो ना पहिलं, सांगितलं तुम्हाला, मला आनंद एकदम व्हायला लागला. मी आणि माझा मित्र बरोबर होतो. सगळ्या देवळांचं दर्शन घेतलं, मग आम्ही परिक्रमा केली. 3-4 तास लागले आम्हाला परिक्रमेला. 3 ते 4 तास लागले. परिक्रमा केली आम्ही कुठली, वृंदावनची. मग लक्षात आलं की अरे सगळं आपण केलं, बरसाण्याला गेलोच नाही राधाराणीच्या दर्शनाला. माहिती नव्हतं राधाराणी कोण आहे किंवा काय. असं ऐकलं होतं की राधा ही भगवंत तिची पूजा करतात, राधाराणीची परिक्रमा करावी. मी माझ्या मित्राला विचारलं, म्हटलं बाबा रे, आता आजचाच दिवस आहे, उद्या तर निघायचं आहे आपल्याला, आता कसं करावं, निदान दर्शनाला जाऊन येऊ राधा मैयाच्या. आम्ही त्यावेळेला वृंदावनचं दर्शन घेतलं होतं आणि गोवर्धनचं दर्शन घेतलं होतं. गोवर्धन परिक्रमा रिक्षातनं करायची असते, ती आम्ही केलेली होती. बरोबर 7 वाजलेले होते आणि कळलं बरसाना तिथून 1 तास लांब आहे आणि जास्तच, म्हणजे रोड चांगले असले तर 1 तासभर नाही तर 1-1.5 तास लागतो. म्हटलं आता कसं करावं रे, मित्राला विचारतो. म्हटलं चल जाऊया, तुला तुझी इच्छा आहे ना, चल जाऊया. मग आम्ही म्हटलं कुठून मिळतील रिक्षा आम्हाला. म्हणजे इकडून रिक्षा मिळतील. त्या रिक्षा शोधता शोधता 7 ते 7:30 झाले मला. रिक्षा नहीं. अरे बाबूजी, अब आपको रिक्शा नहीं मिलेगी और आप जा भी नहीं सकते क्योंकि अभी आधा घंटा बाकी है. 8 बजे सब मंदिर के पट बंद हो जाते हैं. नहीं मिलेगी आपको रिक्शा और ना ही आपको अभी मंदिर खुला मिलेगा. ऐसा करो, अगली बार आ जाना, फिर जाके दर्शन करना. मी मनात म्हटलं, मैया मला तुझं दर्शन पाहिजे. मी तुला बघितलेलं नाही आजपर्यंत, तुझा कुठलाही मला अनुभव नाही. म्हटलं महाराज मला मैयाचं दर्शन हवं आहे. मग मी मैयालाच हाक मारायला सुरुवात केली. म्हटलं मैया, तू करुणामयी आहेस ना, मला तुझं दर्शन हवं आहे. लेकराला असं सोडणार, मला दर्शन हवं आहे म्हटलं, तू काही कर. आणि असं मी म्हटलं आणि तिकडनं एक रिक्षा आली, रिकामी रिक्षा आली. आणि त्या रिक्षामध्ये फक्त 14 जणं भरली जातात. कसे बसतात त्यांचं त्यांनाच माहिती महाराज. ते आम्ही जायचा अवकाश, किती रिक्षा भरली. भाऊजी चलो, म्हटलं बसायला जागा नहीं, खड़े खड़े चलो ऐसे पीछे. म्हटलं नाही, ऐसा मैं नहीं आऊँगा, कोई दूसरी रिक्षा, अभी आपको कोई रिक्षा नहीं मिलेगी, ये आखरी है. म्हटलं काय करावं, तोपर्यंत रिक्षा निघून गेली. म्हणलं चुकलं म्हटलं आपलं. देहाच्या आनंदासाठी आपण भगवंताचं दर्शन मागे राहिलं. मैया मला यायचं आहे. तेवढ्यात एक रिक्षा आणखी आली. अरे म्हटलं वो आखिरी रिक्शा थी ना. हाँ वैसे तो आखिरी थी, अब कोई बैठेगा नहीं इसमें, हमको आपको लेके जाना पड़ेगा. म्हटलं फिर कितना लोगे. 2000 लेंगे. 2000 अर्ध्या तासासाठी. म्हटलं अभी तो मेरे पास पैसे नहीं है, वो जीपे वगैरह कुछ है. ऐसा कुछ नहीं होता बाबूजी, आपको तो हाथ में पैसा देना पड़ेगा. म्हटलं एक ठीक है, ATM कहाँ है मुझे बताओ, मैं ATM से पैसे निकाल कर आता हूँ, आपको देता हूँ, फिर हमको ले जाना. तो बोले सामने है ATM, वहाँ पर जाओ. मी गेलो तर ATM बंद. म्हटले काय मैया, मला दर्शनाला यायचं इतकं काय प्रकार आहे हा, ATMच चालत नाही आहे तिकडचं. म्हटलं काय करावं. तोपर्यंत तिसरी रिक्षा आली. त्या रिक्षा चालवणारा 16 वर्षाचा मुलगा होता. काळा सावळा होता. हातामध्ये मुरली होती आणि कपाळाला पिवळी पट्टी बांधलेली होती. मला जरा विचित्रच वाटलं आणि दिसायला एवढा मोहक होता महाराज, इतका गोड होता. मला म्हटलं भाऊजी आपको जाना है ना राधा रानी के दर्शन के लिए. म्हटलं राधा माता म्हणत नाही आहे, राधा रानी म्हणतोय. याचीच राणी असली बाई. राधा रानी के दर्शन के लिए जाना है ना. म्हटलं हाँ जाना है, वो पैसा निकलने के लिए मैं गया था. क्यों, ये पिछले रिक्शा वाले ने आपको कितना बोला है. मतलब 2000. अरे परेशान करता है आपको, अभी देखता हूँ उसको. म्हणून तो खाली उतरला. मी म्हटलं जाऊ दे, तू किती घेशील. कुछ नहीं प्रभूजी, सिर्फ 40 रुपया दे. तेवढे होते कॅश आणि माझ्या खिशात बरोबर 100 रुपयाची नोट होती. म्हटलं 100 का छुट्टा है मेरे पास, बैठो. बसलो महाराज. 7:45 झालेले. 8 वाजता मंदिर, 7:45 झालेले. आणि आम्ही बसल्यानंतर बरोबर आणखी 13-14 जण आली. आम्हाला बसायला जागा मिळाली. बाकीचे इकडे तिकडे बसले सगळे असे माकडासारखे, इकडून तिकडून पकडून बसले ते. त्या ड्रायव्हरच्या बाजूलाच 2 जण. अरे म्हटलं तू रिक्षा कशी चालवशील. देखो प्रभू क्या होता है असं म्हटले आणि बसलो आम्ही. रिक्षा चालू केली.
आणि ह्याने ती रिक्षा विमान असल्यासारखी चालवली महाराज. ना रस्त्यातले खड्डे बघतोय ना काय, इकडे तिकडे. अरे म्हटलं तू काय करतो. तिकडचे ते नेहमीचे लोक होते, आज क्यों इतना जोर से भगा रहे हो, हमेशा तो धीरे धीरे चलते हो. अरे चलो माताजी कुछ नहीं होता. आणि मी आपला बसलोय. म्हटलं मैया मला तुझं दर्शन हवंय बरं का, आणि आता मी गिचमिडीतनं जातोय. तू जर खरंच माझी मैया असेल ना तर मला दर्शन पण होईल. आणि येताना म्हटलं मला हे मी असं गिचमिडीत नाही येणार. मी मस्करीतच म्हणत होतो, स्वतःशीच बडबड करत होतो. म्हणलं मी AC कार पाहिजे मला येताना, AC गाडीतनं मी येणार, मी असं गिचमिडीत येणार नाही. मला AC कार पाहिजे येताना, आणि खायला प्यायला भरपूर पाहिजे. म्हणलं भूक पण लागली आहे म्हटलं मला, आता तू बघ काय ते. आणि नंतर माझं मला हसायला लागलं, काय मागतोय आणि काय नाही, एवढं कुठून येणार आहे, स्वतः तर रिक्षात चाललंयस ना. मी मैयाला आपलं सांगून बघितलं. गेलो महाराज, आणि बरोबर 15 मिनिटात त्याने रिक्षा पोचवली. ज्याला अर्धा एक तास लागतो ना, त्याने 15 मिनिटात इकडून तिकडून कशातून कुठून रिक्षा घातली कोणास ठाऊक. बरोबर 15 मिनिटात त्याने गाडी उभी केली. मग आम्ही उतरलो. ती रिक्षा नंतर बघतो तो काही रिक्षा नाही काही नाही तिथं ना, ती माणसं आहेत बसलेली. म्हटलं अरे हा काय प्रकार आहे. मी गोंधळलो. म्हटलं असेल कुठून तरी इकडून तिकडून गेले असतील. तसं नव्हतं ते, कळलं ना कोण होतं. हां आणि त्याच्या नगरीतली ती माणसं पण ती तशीच दिव्य होती. कारण आतमध्ये त्या सगळ्यांनी मला काय सांगितलं, अरे बाबूजी क्यों जा रहे हो, अभी दर्शन नहीं होगा आपको, मंदिर बंद हो चुके हैं, नहीं दर्शन होगा. मी म्हटलं मैया हा जो काही बोलतोय ना हे मला वाटतं हा परीक्षा घेतोय, मला दर्शन पाहिजे दर्शन पाहिजे. आणि ती सगळी माणसं गायब होती महाराज. आणि ही परीक्षाच होती आमची की जातो की नाही. आणि मग आम्ही उतरलो. आणि आपली कशी देहबुद्धी असते महाराज. मी म्हटलं रात्री वृंदावनला परत जायचं, इथून काही मिळणार नाही आपल्याला, म्हणून मी आधी दर्शनाला जायच्या आधी त्या रिक्षावाल्याला पकडलं एका दुसऱ्या. आणि त्याला म्हटलं की मुझे बरसाना छोड़ना वापस, कितने लोगे, 1500 रुपये लेंगे बाबूजी, क्योंकि अभी कोई नहीं जाएगा, ना यहाँ से बस मिलती है, ना यहाँ से कोई रिक्शा वाला तैयार होगा आपको जाने के लिए. अगर आपको जाना है तो 5 किलोमीटर चल के जाना पड़ेगा हाईवे पे, वहाँ से आपको कोई बस या तो कुछ तो मिल जाएगा. नहीं तुम रुको, हम आपको देंगे 1500 रुपया, आप रुको और हम रात को निकलते, मैं खाली दर्शन करके आता हूँ. बघा हां, आपण ते सिक्युरिटी ठेवतो ना सगळ्या गोष्टी. असतं आहे बाबा आहे, तू थांब म्हटलं, आम्ही येतोच जाऊन. आणि आम्ही पट्टापट चढायला सुरुवात केली. जिने जास्ती चढायला सुरुवात केली. तिकडनं पुजारी खाली उतरत होते. आणि पुजारी काय म्हणले, मंदिर के पट बंद हो गए होंगे अभी, अभी आरती हुई है और पट बंद करके सब लोग नीचे उतर रहे हैं, हम तो पंडा पुजारी हैं, हम तो अभी निकल गए, अभी आ रहे, ऊपर जाके कोई फायदा नहीं है. तो मित्र म्हणला चल बाबा घरी जाऊ, काही फायदा नाही एवढे वरती जिना चढून. मी म्हटलं नाही थांब, मैयाला सांगितलं ना मैया दर्शन देणार. आणखी लोक खाली उतरली. बंद हो गया पट बंद हो गया, मंदिर बंद होने वाला है. म्हटलं होने वाला है ना, अभी हुआ नहीं ना. वरती चढलो, मंदिर बंद हो गया असं सांगणारे खाली उतरले. मी म्हटलं तू चल, ते मंदिर बंद असेल तर उघडायला लावू. अरे ऐसे नहीं खुलता, अभी कल सुबह ही खुलेंगे मंदिर. म्हटलं तू चल. धावत 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 आम्ही चढतोय, प्राण कंठाशी आणून धावतोय. तो माझा मित्र उठतो, म्हणजे तुम्ही तर आम्ही नाही चढू शकत. मी म्हटलं ये तू, तुला नेणारच आहे. मी म्हटलं त्याचा हात धरला, त्यालाही फटफटत धावत चढत आम्ही चढलो. आणि मंदिर बंद होणार होतं पण ते झालं नव्हतं. ते होतं उघडं. आणि मी धाडकन आत शिरलो. आणि 6 फुटाची राधा मैया तिथे उभे असलेली मी बघितली मूर्ती. साष्टांग दंडवत घातलं त्याने पण आणि मी पण. आणि जसं दंडवत घातलं तसे पडदे बंद झाले. जसं दंडवत घातलं तसे पडदे बंद झाले. आणि महाराज त्या दिवसानंतर मी रोज जातोय तिथे, म्हणजे नेहमी जातो तिथे. गेलो की नंतर मला कळलं 6 फुटाची मूर्ती कधीच नव्हती तिथं. तिथे फक्त 2 फुटाच्या मूर्ती असतात. हे राधा मातेने दिलेलं प्रत्यक्ष दर्शन आहे महाराज. काय लाड करावे ते आईच लाड करू शकते. आईच लाड करू शकते. आम्ही नमस्कार करून उठलो, पट बंद झालेले होते. तेव्हा तिकडचा पुजारी आला. हम यहाँ 20 साल से काम कर रहे हैं, 8 बजे हम लोग पट बंद कर देते हैं, आज पता नहीं क्यों पट बंद करने की इच्छा नहीं हो रही थी. अब पता चला आपके लिए मैया पट बंद करने नहीं दे रही थी, प्रसाद निकाल के रखा है आपके लिए, ये ले लो. म्हणून 2 मला आवडतात तसे बुंदीचे लाडू होते महाराज. काय आई बघा किती वाट बघते भक्ताची. सगळे नियम धाब्यावर बसवतात महाराज हे देव.
तुमच्या प्रेमापोटी खरोखर ते लाडू आम्ही तिथे बसून खाल्ले, त्याने पाणी पाजलं, पुन्हा एकदा राधामातेचं दर्शन झालं, ते पट बंद झाले. खाली उतरलो. त्या रिक्षावाल्याला शोधलं, रिक्षा नव्हती तिथे. झालं, अडकलो. आता म्हटलं चालत हायवेवर जावं लागेल. म्हटलं मैया अशी हाक मारली मी फक्त. काय व्यवस्था नाही, काही नाही. तिकडे एक मनुष्य होता. तो काय म्हटला, अभी आपको यहाँ से कुछ नहीं मिलेगा, एक काम करो, यहाँ पर विनोद बाबा जी का आश्रम है, आप उनके आश्रम में आज रात रहो और कल सुबह निकलो. मतलब कल सुबह हमारी ट्रेन की रिजर्वेशन है, हमको जाना है. ठीक है, आप बाबा जी के दर्शन तो कर लो. म्हणून आम्ही त्यांच्या आश्रमात गेलो. दिव्य सत्पुरुष महाराज, रोजचा 1,00,000 राधानामाचा जप आहे. इतकं तेज आहे. आणि मी नंतर पुढच्या वेळेला त्यांना भेटलो. त्यांना म्हटलं, मुझे भी राधानाम का 1,00,000 जाप करने की इच्छा आहे. डोळ्यातून धडगड अशा होतो. असं म्हणाले. असं केलं त्यांनी. आणि ती त्यांची माझी पहिलीच भेट होती आत्ता, म्हणजे ही जी गोष्ट सांगतोय. गेलो आम्ही. बाहेर खूप गर्दी होती. म्हणजे तिथे इस्कॉनचे भागवत सांगणारे महाराज पण आलेले होते. त्यांनाही भेटायला दिलं नाही विनोद बाबांना. का तर त्यांची उपासनेला बसायची वेळ होती आणि ते उपासनेला बसलेले होते. मग ते म्हणले, ठीक आहे मैं कल आता हूँ, असं त्यांनी वाक्य वापरलं त्या इस्कॉनच्या महाराजांनी. मी म्हटलं, हम लोग मुंबई से आए हैं, कल सुबह हमारी ट्रेन है, हमको जाना है, हम चाहे तो बातचीत नहीं करेंगे, खाली दूर से दर्शन करेंगे, एक बार दर्शन करवाओ. ते बोले, आप रुको, मैं अंदर जाके पूछ के आता हूँ. कोणालाही असं बोलवत नाही. आतून निरोप आला, बाबाजीने बुलाया है. हे राधाराणीचं ना. आणि मग गेलो महाराज आतमध्ये. त्यांना बाबांनी माझा हात पकडला आणि मला खाली बसवलं. क्यों, भागवत कहते हो ना, और राधा रानी के पास आने से झिझकते हो, बैठो, मैं आपसे बात करना चाहता हूँ. पुढचे 15-20 मिनटं माझ्याशी बोलत होते. एवढे प्रसन्न माझ्या गालावरून हात फिरवला. मला वाटलं मैयाच होती ती. डोक्यावरून हात फिरवला. चिंता मत करो, राधा रानी आपकी व्यवस्था करेगी. नमस्कार करून बाहेर आलो. तिथे ते इस्कॉनचे महाराज उभेच होते. ते बोले, मैं अभी निकल रहा हूँ, मुझे वृंदावन जाना है, फिर आगे जाना है. आतून सूचना आली, विचार. मतलब प्रभु जी, आप वृंदावन जा रहे हो? हाँ, हमें भी वृंदावन जाना है, कल हमारी ट्रेन है, तो क्या आप हमको ले जा सकते हो? हाँ, हमारे पास गाडी है ना. मी तिकडनं आलो तेव्हा एकही गाडी उभी नव्हती. आणि माझ्या आधीच ते महाराज आलेले होते. आणि ते काय म्हणले, हमारे पास गाडी है, कितनी मूर्ति हो? मतलब 2 मूर्ति है. म्हणजे मूर्ति म्हणजे किती लोक आहेत. कितनी मूर्ति हो? 2 मूर्ति हैं. है क्या जगह? हाँ, केवल 2 ही मूर्ति की जगह है. बघा. आणि मी ती गाडी बघायला गेलो महाराज. आम्ही जायला निघालो. समोर अतिशय महागडी गाडी, 70 लाखाची, रिमोटने दरवाजे उघडणारी आणि AC कार पूर्ण. मग मला आठवलं मी रिक्षात काय बोललो होतो. काय लाड करायचे महाराज. हां, ते सगळी माणसं पुढे बसली आणि पाठीमागे त्या 2 ऐशो आरामातल्या खुर्च्या होत्या. अगदी राजा, जसं काय आम्हीच मालक आहोत तसं आम्हाला त्यांनी बसवलं होतं. मी म्हणलं, एवढं प्रेम. हां, नुसतं बोललो काय, तू खरं केलं आणि आम्ही मालक. आम्ही असं मस्त आयटीत बसलो, तसं आमचीच गाडी येते. मग ते रिमोटनी दरवाजे बंद झाले महाराज. गार AC मध्ये मस्त छान वाटत होतं. आणि त्यांनी पाणी प्यायला दिलं, सेवा काय केली. जाता मला पटकन गाडी निघाली. गप्पा सुरू झाल्या. ते काय म्हणले, प्रभुजी, त्या महाराजांनी हात जोडले, प्रभुजी अगर आपकी इच्छा हो तो बीच में नंद बाबा जी के मंदिर में जाके आए, नंदगांव में, वहाँ पर आरती है आखरी, उन्होंने हमको बुलाया है. आता आपण तर गरजवंत आहोत ना, आपण जाणार त्यांच्याबरोबर. पण हा ठीक आहे, चलते हैं. गेलो महाराज आम्ही. नंदबाबांच्या, कृष्णाच्या, दाऊभैयाच्या आणि यशोदा मैयाच्या मूर्त्या ठेवल्या होत्या. त्या मंदिरात गेलो. मंदिरात गर्दी सगळी. तिकडे पुढे आम्हाला डायरेक्ट गाभाऱ्यात प्रवेश. आमच्या हातात आरतीचं ताट. मी मित्राला म्हटलं, बघ काय चाललंय. मग आमच्या हातून ती आरती केली सगळी. तिथे थोडा प्रसाद घेतला आणि जी उशीर झाला होता, जिन्यावरून आम्ही उतरत होतो गाडीत बसायला, तेवढ्यात 2 माणसं चढत होती आणि आपापसात बोलत होती, राधा रानी की कृपा अगर होती है ना, तो अपने सास ससुर के दर्शन के लिए नंदगांव जरूर भेजती है. अरे बापरे, म्हटलं इथं किती काळजी येईल, हे बघायचं राहिलं होतं म्हटलं. मग बसलो, पुन्हा एकदा गाडीत बसलो. कृतार्थता मानली मनामध्ये
आणि सणकून भूक लागली ना, सांगायची काय सोय, आणि तिकडे बंद झालं असेल. तेवढ्यात तो महाराज जी काय म्हणले, प्रभूजी और एक कृपा चाहिए. म्हणलं क्या? अभी हम लोग खाना खाने के लिए आ रहे हैं, आप भी हमारे साथ, आपको चलना ही होगा. गेलो ना महाराज, उतरलो. पराठे काय, दही काय, ते एवढं माखन काय, एवढं त्यांनी ते खायला घातलं. पोट भरलं, गोड गोड पदार्थ खाल्ले. म्हटलं अरे मला आता जात नाहीत. मित्र म्हटलं मला द्या. त्याला दिलं, त्यांनी खाल्लं सगळं. सगळं इतकं पोट भरलं, इथपर्यंत आलं. और प्रभूजी खाना है? नाही. म्हटलं बस पेट भर गया. म्हटलं मैयाला बोललो तर भूक लागली, जेवायला पाहिजे. आईला किती काळजी हो. हा, तिथेही पोट भरून खायला घातलं महाराज. पुढे वृंदावनला जायला निघालो आणि ते जे महाराज जी होते ते वृंदावनच्या तिथे त्यांनी गाडी लावली होती स्वतःची, ते उतरले. तर ह्या बाकीच्याने विचारलं, इनको कहाँ छोड़ना है? कुछ नहीं, छोड़ दो इनको यहीं पे, ये चले जाएंगे. 1-2-3 किलोमीटर का अंतर है, चल के चले जाएंगे. रात्रीचे 12 वाजले होते. तो पुजारी निघून गेल्यानंतर, ते महाराज जी निघून गेल्यानंतर ते गाडीचे मालक काय म्हणले, प्रभूजी आप बैठे रहो, हम आपको आपके आश्रम तक छोडेंगे. कोणाची व्यवस्था आहे? हा. आणि मग त्याने आम्हाला आश्रमाच्या दरवाजात सोडलं. स्वतः गाडीतून खाली उतरले, आमचाच नमस्कार केला आणि सेवा देने के लिए धन्यवाद असं म्हणून गाडीत बसून निघून गेले. आता आश्रमाचा दरवाजा बंद. म्हणलं आता रात्रभर बाहेर झोपायला लागेल. म्हटलं सकाळीच आत जायला मिळेल. म्हणून कुठे झोपता येतं का बघितलं. आणि झोपताना मी बसलो असा तिकडे रस्त्यावरती, असं खाली जरा ते कठडे असतात ना, त्या कठड्यावर बसलो. म्हटलं राधे राधे. आतून आवाज आला, राधे राधे. मी परत म्हटलं राधे राधे. तिकडून पुन्हा आवाज आला, राधे राधे. पुन्हा मी म्हटलं राधे राधे. आतून आवाज आला, राधे राधे. त्यांनी दरवाजा उघडला. बरसाने से आए हो ना? म्हटलं हाँ. आश्रम तो बंद होगा ना? म्हटलं नहीं, मैं यहाँ पे वॉचमैन हूँ ना, आपकी राह देख रहा था. आप देर से आओगे मुझे पता था, राधा रानी के दर्शन के लिए गए हो, तो मैं आपकी राह देख रहा था. अब जाओ अंदर, कल सुबह ट्रेन है ना, जाके आराम से सो जाओ. मी गेलो, आतमध्ये गेलो आणि परत त्यांना विचारलं. म्हटलं आपका नाम क्या है प्रभूजी? हमारा नाम किशनलाल. काळाच होता तो या किशनलाल. तेव्हा कळलं नाही. आम्ही जाऊन झोपलो, मस्त ढाराढूर झोपलो. आणि नंतर सकाळी उठल्यानंतर आंघोळ बिंघोळ केली आणि ट्रेन बघितली तर ट्रेन 6 तास लेट होती. आम्हाला बरंच झालं ते. आणि मग आम्ही बाहेर आलो चहा प्यायला. अरे बाबूजी तो चहावाला, कितने बजे आए थे रात को? मतलब 12 बजे के आसपास आए थे. फिर रात को बाहर ही सोना पड़ा होगा. बोला नहीं, यहाँ पे वॉचमैन है ना, वो किशनलाल, उन्होंने दरवाजा खोला. किशनलाल वॉचमैन? अरे बाबूजी 10 साल से यहाँ है, यहाँ पर कोई वॉचमैन नहीं है. मतलब वो तो बता रहे थे हम किशनलाल हैं, आपके लिए रुके हैं. आपको बात समझ में नहीं आई? बोले क्या? उनकी देवी जी के दर्शन के लिए गए थे ना, तो वो रुके रहे थे आपके लिए, आपके दरवाजा खोलने के लिए. भगवान श्री कृष्ण थे प्रभूजी, भगवान श्री कृष्ण थे. माझ्या डोळ्यातून जे अश्रू सुरू झाले. मला म्हटलं अरे काय किती तुम्ही करताय, सगळं काय चाललंय. आणि मग कृतार्थ झालं महाराज. मग तिथून बसलो आणि तेव्हापासून मग राधा राणीचं झालं. मग कृष्णाला आणि राधा आणि कृष्णाची ते मूर्ती घरी आणली आणि मग त्यांचं लग्न दरवर्षी लावतात ना तिकडे, राधाकृष्णांचा विवाह असतो. तर मग कृष्णाने हसत हसत विचारलं, काय मग लग्नाला कोणाकडून येणार? म्हणलं मी बाबांचा नाही आहे, मी मैयाचा आहे, मी मैयाकडून लग्नाला येणार. म्हणजे तुम्ही दोघं माझेच आहात, मी मैयाचा प्रेमी आहे, मम्माच बॉय, कळलं. त्यामुळे म्हणलं मी तिकडून येणार, मी मैयाकडून येणार आहे लग्नाला. बरं बरं म्हणले, मलाही आनंद होईल म्हणले. आणि मग तेव्हापासून दरवर्षी एकही 3-3 महिन्यांनी मी जातच असतो तिथे. मला करमतच नाही ते, कुठे मुंबई नाही करमत किंवा कुठे नाही. 3-4 महिन्याने आपलं तिकडे जायचं, बरसाण्याला जाऊन आईजवळ मस्त स्वस्थ बसायचं, त्या बाबांचं दर्शन घ्यायचं आणि यायचं. कितीतरी चमत्कार आहेत, सांगेन तुम्हाला नंतर आता पुढच्या वेळेला. एक चमत्कार, प्रत्येक कथेला वेगळा चमत्कार सांगेन तुम्हाला. ठीक आहे. अशी आमची राधा मैया आणि भगवान श्रीकृष्ण आहेत महाराज. प्रेमाने हाक मारलीत ना, प्रेमाने गेलात ना, अक्षरशः प्रेम उधळून लावतील तुमच्यावरती. आपलं कोणी नाही असं समजू नका. महाराज आहे, राधामय्या आहे आणि कृष्ण कन्हैया आहे. ह्यांनीच घेतलेली ती 2 वेगळी रूप आहेत. हे ह्यांच्याच हृदयामध्ये असतात. असं समजून महाराज यांना आपलं माना, प्रेमाने त्यांचं नामस्मरण करा, स्वतःचं जीवन कृतार्थ करून घ्या. नाम घेतल्याशिवाय राहू नका. जे आवडेल ते घ्या, गुरुनी दिलेलं असेल ते घ्या, आणि गुरु नसेल तर गुरु करा आणि नाम घ्या. कोणाला गुरु करायचं? महाराजांना करायचं. तिकडे जायचं गोंदावल्याला आणि अनुग्रह घ्यायचा आणि श्रीराम जयराम जय जयराम जप सुरू करा.
आपल्यासाठी जळगावकरांसाठी मी माझा व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. माझे एकूण 6-7 ग्रुप आहेत. भक्तियोग 1, भक्तियोग 2, भक्तियोग 3, भक्तियोग 4, भक्तियोग 5 आणि एक भक्तियोग सातारा, भक्तियोग पुणे, भक्तियोग कोल्हापूर आणि आत्ता क्रिएट केला भक्तियोग जळगाव. त्या ज्यांना नावं द्यायची असतील त्यांनी दादांकडे नावं द्यायचे, नंबर द्यायचे, त्या कागदावर लिहून ते सगळ्यांना ॲड करतील. जळगावचे ॲडमिन मी, दादा आणि ताई आम्ही आहोत. तर का ग्रुप केला आहे, चांगल्या आध्यात्मिक पोस्ट ज्या असतील 1, 2, 3 त्याच्यावर टाकतो. परत आता हे झालेलं जे 7 दिवसाचं प्रवचन आहे ह्याचं रेकॉर्डिंग सगळं झालेलं आहे, ऑडिओ रेकॉर्डिंग आहे. ती लिंक असते यूट्यूबला. तर ती लिंक तयार झाली की मी आपल्या ग्रुपवर टाकेन. पुन्हा तुम्हाला 7 दिवस आनंद घेता येईल. आणि हे आपलं इथलं 84वं भागवत आहे. त्या माझं जे यूट्यूब चॅनल आहे ते चॅनल पण मी त्याच्यावर टाकेन. त्याच्यावर ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं अख्खं चरित्र सांगितलेलं आहे. गुरुदेव रानड्यांचं चरित्र वाचलेलं आहे. परत अण्णांच्या गोष्टी म्हणून एक सुंदर पुस्तक आहे तेही वाचन केलेलं आहे. असा तुम्हाला भरपूर सत्संग मिळेल. आणि आता आपलं प्रवचनही हे झालेलं त्याच्यावरती येणार आहे. पुढच्या वेळेला माझी कथा इथे येण्याच्या आधी ह्या कथा आपण ऐकून घ्या, म्हणजे पुढच्या वेळेला अजून जास्त मज्जा करता येईल. हे बघा, आपण गोपाळ आहोत, गोपिका गोपाळ, आपण दंगा करण्यासाठीच आलेलो आहोत. त्याच्या नावाने दंगा करायचा, आपला प्रपंच तो सांभाळेल, द्या त्याच्यावर टाकून, तो करील बरोबर. आपल्याला करता आला नाही इतका सुंदर तो करील, काळजी करायची नाही. फक्त त्याच्या नावाने भजन करायचं आणि आनंदात जीवन कंठायचं. ठीक आहे, ती नावं तुम्ही नोंदवा. बरं, जपाला तुम्हाला मदत होण्यासाठी, जपाची सुरुवात होण्यासाठी मी सगळ्या भारतातून महाराष्ट्रातून संकल्प केलेले आहेत. पहिला संकल्प 1.25 कोटी जपाचा होता, तो सगळ्यांनी मिळून 1.5 कोटी पूर्ण केला. दुसरा संकल्प 3.5 कोटीचा होता, सगळ्यांनी मिळून 5 कोटीचा जप पूर्ण केला. आणि ह्या गुरुपौर्णिमेला 13 कोटीचा जपसंकल्प केलेला आहे. आणखीन 1.25 लाख हनुमान चालिसाचा संकल्प केलेला आहे आणि 50,000 रामरक्षा म्हणण्याचा संकल्प केलेला आहे. तो ह्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला पूर्ण करायचा आहे. जितक्या माळा जमतील, 1 माळ, 2 माळ, 3 माळ, 5 माळ, 10 माळ, जेवढं जमेल, जास्तीत जास्त जेवढं जमेल तेवढं जास्त, कमीत कमी जेवढं जमेल तसं आजपासून जपाला सुरुवात करायची. ती तुमच्याच वहीत नोंद करायची की एवढा माळा जप केलेला आहे. आता बघा, मोजायच्या कशा, 108 मणी असतात, फिरवायची सगळीच, पण नोंद करताना 100 असं लिहायचं. 1 माळ म्हणजे 100, का मोजायला सोपं जातं, कळलं. मग 10 माळा म्हणजे किती लिहायचा, 1000 जप. 20 माळा म्हणजे 2000 जप. 30 माळा म्हणजे 3000 जप असं लिहायचं. हां, ती नोंद स्वतःकडे ठेवायची. कमीत कमी हनुमान चालिसा दिवसातून 3 वेळा म्हणा, सकाळ, दुपार, संध्याकाळ. म्हणजे आपल्या शरीराला आजार होणार नाहीत, जास्त डीप आजार होणार नाहीत. हां, आपण आजारी पडणार नाही, तब्येत चांगली राहील आणि व्यवस्थित आपल्याला साधना करता येईल. आणि रामरक्षा रात्री झोपेतनं कमीत कमी 1 वेळा म्हणली तरी चालेल. म्हणजे जी दुष्ट स्वप्न पडतात आपल्याला, जी भीती वाटते ती पडणार नाही आणि आपल्या सर्व अंगाचं रक्षण होईल. अशा पद्धतीने उपासना करायला सुरुवात करा, बघा किती आनंद होईल. आणि आता तुम्ही आलात ना इथे, असं आठवड्यातनं 1 दिवस ठरवा कुठला तरी, आणि तो दिवस इथे बसून हनुमंतासमोर रामनाम घ्या. नंतर 1 वेळा हनुमान चालिसा 3 वेळा म्हणा आणि 1 वेळा रामरक्षा म्हणा. हनुमंतालाही आनंद होईल. आणि तुम्ही त्याची संख्या स्वतःच्या याच्यामध्ये लिहून घ्या, त्या दिवसाची संख्या हळूहळू सगळ्यांनी मिळून ठरवा. आणि तो ज्या दिवशी तुमचा कार्यक्रम इथे होईल त्या दिवशी तो साधारण एक तासाभरामध्ये होईल. अर्धा तास जप, 10 मिनटं लागतात हनुमान चालिसाला, 10 मिनटं रामरक्षेला. असा 1 तास जरी दिलात हनुमंतासमोर आणि साखर फोटाण्याचा प्रसाद आणायचा. शक्यतो गुरुवारी किंवा रविवारी, जो दिवस सगळ्यांना जमेल, असं संध्याकाळचं 1 तास ते कार्यक्रम ठेवायचा. असा जर कार्यक्रम तुम्ही सुरू केला तो पुढे उपासना पद्धती घालून देण्याकरता मी स्वतः इथे जळगावमध्ये येईन आणि तुम्हाला उपासना घालून देईन. आणि उपासना करा, मी तुम्हाला कधी आयुष्यात काही कमी पडणार नाही, तुम्ही खूप 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 आनंदी राहाल. म्हणून या जपामध्ये सुद्धा सहभाग घ्या, तुम्हाला जपाची सवय लागेल. ठीक आहे. दरवर्षी आपण अयोध्येलाही जात असतो रामकथा करायला आणि वृंदावनलाही जात असतो भागवत करायला. तर यावेळेला संधी आहे, जमलं तर ह्या वेळेला या, नाही तर पुढच्या वेळेला या, जसं तुम्हाला जमेल तसं. ठीक आहे. पुन्हा एकदा लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करी टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणो वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. अनुग्रह घ्या महाराजांचे व्हा. महाराजांसारखा सद्गुरू कुठंच मिळणार नाही. आणि श्रीराम जयराम जय जयराम सर्व संतांना प्रिय असलेला जप तुम्ही करा. संकल्प जो केलेला आहे तो याच नावाचा केलेला आहे. तर जेवढा जप होईल तेवढा तुम्ही करा आणि तो नोंदवा. तुम्हा सगळ्यांना भेटून मला खूप आनंद झालेला आहे.
आणि हे आमच्या दादा आणि ताईशिवाय शक्य झालं नसतं. त्यांनी हे घडवून आणलं, म्हणून एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आजकाल ह्या सगळ्या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार होणं गरजेचं आहे. आपण किती लोकांना सांगू शकतो? मोजक्या लोकांना सांगू शकतो, जितकं सांगता येईल तेवढं. म्हणून त्यांनी बोर्ड पण लावलेले आहेत की जेणेकरून कळावं की इथे कथा आहेत. आणि हे कुठलं आहे न्यूज चॅनल तुमचं? अदालत न्यूज चॅनल म्हणून आहे, अदालत टाइम्स. त्यांनीसुद्धा याच्यामध्ये सुरुवातीलाच बातमी दिली होती की कार्यक्रम आहे, ती सगळ्यांपर्यंत पोचली. त्यामुळे लांबून लांबून लोक आले, त्यांना भागवत ऐकायला मिळालं, म्हणून त्यांचं एकदा मनापासून धन्यवाद करतो. आणि खरोखर अध्यात्मात जगा. महाराज, अध्यात्म सोडलं तर बाहेर जगात आनंद नाही आहे, नाही का? रामाच्या स्मरणात, भगवंताच्या आनंदात, कथा ऐकण्यात खूप आनंद आहे. आणि खरोखर मी महाराजांकडे प्रार्थना करतो, त्यांनी तुम्हाला भक्ती, ज्ञान, प्रेम, आनंद सगळं द्यावं, प्रकृती छान ठेवावी आणि तुम्हाला हव्या त्या गोष्टी तुम्हाला मिळाव्यात. एवढी प्रार्थना रामाकडे करतो आणि आज झालेली सेवा सद्गुरूचरणी समर्पित करतो आणि येथेच काही काळ विरमतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. चला आरती घ्या. आज दादा आणि ताई तुम्ही आरती घ्या. श्रीराम समर्थ. जय जय भगवंता गुणवंता. जय श्री कमलाकांता. जय जय भगवंता सुधर्म स्थापाया. अवतरसी तू या युगायुगासी. निर्दाळुनी दृष्टा निज भक्ता होशी मुक्तीचा दाता. जय जय भगवंता बोधामृत द्याया. जनते ते निर्मियसी संता. ते सात्विक भक्तीने त्वद धरिता. होशी मग आकळिता. जय जय ओवाळितो तुझना प्रेमाने. श्रद्धायुक्त मनाने भक्ता कल्पतरू. तू असता मग मनी कसली चिंता. जय जय भगवंता क्षीरसागर वासी. प्रभु असशी लक्ष्मी उभी चरणाशी. अनंत नामानी निज भक्ता दाविसी रूप अनंता. जय जय भगवंता गुणवंता. जय श्री कमलाकांता. जय जय भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. राधे 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 हरे कृष्ण. जय सियाराम. मैया या सगळ्यांना सुखी ठेव, आनंदी ठेव आणि तब्येती सगळ्यांच्या चांगली ठेव. श्रीराम. राधे राधे. महाप्रसाद सगळ्यांनी घेऊन जायचं आहे, ठीक आहे? राधे राधे. नमस्कार महाराज. खूप प्रेम दिलं.